नमो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स न परो संविलोमानि न परो संकताकतं अत्तनो व अवेक्षेयि कथानि अकथानिच. तीनदा साधू म्हणा. दुसऱ्याने काय केले, दुसऱ्यांनी काय नाही केले, दुसऱ्यांनी काय करायला पाहिजे असा विचार करून मानवी जीवन वाया घालवण्यापेक्षा मी स्वतः काय केले, मी स्वतः काय नाही केले व मी स्वतः काय करायला पाहिजे असा विचार करून मानवी जीवन सफल बनवणं, दुःखमुक्तीच्या मार्गावर लावणं हे अधिक उत्तम आहे. हे ज्या सुगताने सांगितलं, ज्या तथागताने शिकविलं ते शाक्यसिंह महामुनी राजा भगवान गौतम बुद्धाला त्रिवार अभिवादन करतो. त्या भगवंताच्या सद्धम्माला, त्या भगवंताच्या श्रावक संघाला त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, ज्यांच्यामुळेच आपल्यावरील सारे विघ्न टळाले. स्वातंत्र्य, समता, न्याय, नीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ असे संविधान ज्यांच्यामुळे देशाला बहाल झाले, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये जे खऱ्या अर्थाने सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या बौद्ध धम्म परिषदेच्या अनुषंगाने पवित्र अशा भरतपूर या गावातील या पवित्र बौद्ध विहाराच्या भूमीमध्ये 23व्या धम्म परिषदेचे सन्मानपूर्वक अध्यक्ष असलेले पूज्य धम्मसेवकजी महाथेरो, पूज्य डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपालजी महाथेरो, पूज्य श्रद्धानंद बंतेजी, संपूर्ण भिक्खू संघ, भिक्खुनी संघ, सहब्रह्मचारी, या कार्यक्रमाचे पुण्यमय कार्यक्रमाचे सर्व आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या, उपासक, उपासिका, बालक आणि बालिकांनो, तथागत सम्यक संबुद्ध नेहमी असं म्हणायचे, भिक्षूंनो, भिक्षुणींनो, तुमच्या भल्यासाठी, तुमच्या कल्याणासाठी, तुमच्या मंगलासाठी मी जे काही सांगत आहे ते तुमच्या भल्यासाठी, त्यामुळं तुम्ही ते संप्रज्ञानयुक्त चित्ताने ऐका. संप्रज्ञानयुक्त चित्त म्हणजे ज्याच्यामध्ये सजगता असते, ज्याच्यामध्ये प्रज्ञा बी असते आणि ज्याच्यामध्ये ध्यानही असते आणि ज्ञानही असते. सजगतेनं परिपूर्ण, प्रज्ञाने परिपूर्ण, ध्यान आणि ज्ञानाने परिपूर्ण अशा चित्ताला आपल्या शरीरामध्ये ठेवून
आपण एकाग्र चित्ताने त्याच्या आधाराने कानाने ऐकत ऐकत चिंतन मनन करा, जेणेकरून तुमच्या भल्यासाठी कल्याणासाठी मी सांगत आहे असं भगवान बुद्ध म्हणायचे. त्याच भगवान बुद्धांचा उपदेश 84,000 वचन ज्या त्रिपिटकामध्ये संकलित केल्या गेलेले आहे ते त्रिपिटक 3 आहे. सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक. विनय पिटकामध्ये जवळजवळ 21,000 भगवान बुद्धाचे प्रवचन आहेत. सुत्त पिटकामध्ये 21,000 जवळजवळ भगवान तथागतांचे प्रवचन आहेत. आणि जो अभिधम्म पिटक आहे त्यामध्ये जवळजवळ 42,000 आहे. 21,000 विनय पिटकामध्ये, 21,000 सुत्त पिटकामध्ये, 42,000 अभिधम्म पिटकामध्ये, असे सगळे मिळून 84,000 प्रवचन उपदेश भगवान बुद्धांनी त्यातले स्वतः 82,000 दिलेले आहेत. उरलेले जे 2,000 आहेत, जे भिक्षू अरहंत झालेले आहेत, साऱ्या दुःखातून मुक्त झालेले आहेत, त्या काही भिक्षूंचे 2,000 प्रवचन, असे सगळे मिळून 84,000 उपदेशाचा, प्रवचनाचा, धम्मदेशनेचा, मार्गदर्शनाचा, स्कंदाचा हा धम्म आहे. आणि त्या धम्माची बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा घेण्याची प्रेरणा दिलेली आहे, त्यांनी स्वतः घेतलेला आहे. मग आता ते 84,000 प्रवचनामध्ये त्यातला काही उपदेश जर मी तुम्हाला सांगितला जो तुमच्या कधी वाचण्यात आला नाही, कधी ऐकण्यात आला नाही, कधी तुम्ही तो पाहिला नाही, तर साहजिकच आहे की तुम्हाला तेव्हा असं वाटन की अरे हे कुठून सांगितलेलं आहे. म्हणून धम्म परिषदेला नेहमी गेल्यानंतर प्रवचन ऐकलं पाहिजे, बसलं पाहिजे. का? कारण जे काही आपण अगोदर ऐकलेलं आहे आणि तेच जर दुसऱ्या कोण्या भंतीजीने सांगितलं तर आपल्या ऐकण्यामध्ये भर पडते, त्याचं रिपिटेशन होते, म्हणजे पुन्हा ती गोष्ट आपल्याला ऐकायला मिळते, विसरत नाही आपण. आणि जे कधी नाही ऐकलं ते नवीन ऐकायला मिळतं. बघा, जर अगोदर ऐकलेलं असेल, डबल एखाद्या भंतीजीने ते सांगितलं तर आपल्याला पुन्हा रिव्हिजन होतं. आणि एखादी गोष्ट कधी आपण ऐकली नाही ती नव्यानं ऐकायला मिळते. म्हणून धम्म परिषदेमध्ये जाताना धम्म प्रवचन ऐकूनच गेलं पाहिजे. तसं धम्म परिषदेचा शेवट करूनच गेलं पाहिजे, मधात नाही गेलं पाहिजे. पूर्ण शेवट करून पहिले भिक्षू संघाला जाऊ द्यायचं आणि मग आपण जायचं. जास्त उशीर झाला तर इथंच अंग टाकून द्यायचं, काय होत नाही. इथंच अंग टाकून द्यायचं, पाहायचं एकदा काय होतंय. जे काय होईल ते चांगलंच होईल, वाईट काय होणार नाही. म्हणून उपासक उपासिकांनो, धम्म श्रवण केल्यानंतर, धम्म ऐकल्यानंतर तसा त्याग आपल्यामध्ये आला पाहिजे. याचा अर्थ असा होतो की आपण खरंच धम्मप्रवचन ऐकलं आणि ते आपल्या जीवनात उतरवलं. ते कशाहून लक्षात येतं? एखाद्या माणसाने धम्मप्रवचन खरंच ऐकलं की नाही ऐकलं हे त्याच्या वागण्यावरून लक्षात येतं. आणि त्याचं वागणं एका दिवसाचं नाही तर मरेपर्यंत त्याच्या वागण्यातून लक्षात येतं की याला प्रवचन समजलं, हिला प्रवचन समजलं, असा त्याचा अर्थ होतो. नाहीतर अनेक लोक लहानपणापासून प्रवचन ऐकतात आणि अनेक लोक तारुण्यातून प्रवचन ऐकतात. काही लोक म्हातारपणामध्ये प्रवचन ऐकतात. प्रवचन ऐकल्यानंतर देखील जे आपल्यामधून काढून टाकायला पाहिजे आणि जे आपल्यामध्ये धारण करायला पाहिजे तर ते काही आपल्यातून काढून टाकायच्या वस्तू काढून टाकत नाहीत आणि ज्या आपल्या धारण करायच्या त्या काही धारण करत नाहीत. साध्या साध्या गोष्टी असतात, सोप्या सोप्या गोष्टी असतात, फार कठीण नाही. एकदा धम्मदेशना प्रवचन ऐकायला एकदा का बसलं तर आपलं सगळं लक्ष भंतेजीकडे असावं, नाही तर मग गुपचूप डोळे लावून घ्यावे आणि ऐकावं. कारण
आता डोळ्याला काही काम नाही, सध्या ऐकायचं आहे, कानाचं आहे. हा, जर का समजा भंतेजी डान्स करत करत प्रवचन देतील तर मग तुमच्या डोळ्याचं काम आहे, मग तुम्हाला पाहावं लागेल. कारण ते पिक्चर मध्ये दोन्ही काम असतंय ना, की ते डान्स बी करतात, ऍक्शन बी करतात आणि मग बोलतात बी. त्यामुळे तुम्हाला डबल तिथं पिक्चरच्या टाक्यामध्ये तुम्हाला कानही उघडे ठेवावं लागतात आणि डोळे उघडे ठेवावं लागतात. त्यामुळे इथं तसं काही कानच तुम्हाला उघडे ठेवावं लागतील, डोळे उघडे ठेवायची काही तुम्हाला गरज नाही. कारण तुम्ही कान उघडे ठेवले तर तुम्ही बोलता ते ऐकू येतं का? तर कान तुम्ही जर उघडे ठेवले तर जे काही मी बोलतो तर ते तुम्ही डोळे लावल्यानंतर तुम्हाला ऐकू येईल, असं बंदीचं म्हणणं आहे की तुम्ही डोळे लावले. तुम्ही म्हणता डोळे लावून घ्या, मग कान उघडे ठेवून तुम्ही सांगतात ते त्यांना ऐकू येते का? बंदीजी म्हणतात की तुम्ही कान जर उघडे ठेवले तर जे काही मी सांगतो ते तुम्हाला ऐकू येतं का, असं बंदीजी म्हणतात. तर तुम्ही एकदा सांगा, ऐकू येतं का? दोन्ही हात वर करा बरं एकदा. बरं, ऐकू येतं, ठीक आहे. तर तुम्हाला ते ऐकू येतं असं तुम्ही हो म्हटले. बंतेजीचा अध्यात्म जो उद्देश आहे तो मी तुम्हाला हळूहळू सांगेन की ऐकणं म्हणजे काय, कशाला ऐकणं म्हणतात. जसं की भगवान तथागत सम्यक संबुद्धाचा उपदेश असल्यामुळं सांगणारे जे कोणी भंतेजी असतात किंवा भिक्षुणी असतात, तेव्हा ऐकणाऱ्यांनी असा विचार केला पाहिजे की हे माझ्या तथागताचं वचन आहे, म्हणजे प्रत्यक्ष तथागतच आहे. मग तथागताचं वचन ऐकताना राजा राणी, श्रेष्ठी महाश्रेष्ठी, गणवान गरीब लोक कसं ऐकत होते, तर ते श्रद्धेनं ऐकत होते. मग श्रद्धेनं ऐकत होते याचा अर्थ आपण या काळात कसा घ्यावा, तर याचा अर्थ आपण असा घ्यावा की तेव्हा आपण आपलं देहभान आणि साऱ्या गोष्टी विसरून केवळ ते बुद्ध वचन ऐकावं. आपल्या बाजूला कोण बोलतंय, आपल्या समोर कोण बोलतंय, आपल्या पाठीमागं काय सुरू आहे, इकडे आजूबाजूला काय सुरू आहे, याकडे आपलं मन आकर्षित होऊ देऊ नये. आपण एकाग्र चित्ताने ते ऐकत राहावं. तसं आपल्या मानवी मनाचा स्वभाव असतो की चांगल्या गोष्टी ऐकण्यापेक्षा आपलं मन लवकर थोड्या वेगळ्या गोष्टीकडे धाव घेतं, लवकर घेतं. आम्ही सुद्धा जेव्हा नवीन नवीन भंतेजी झालो होतो आणि जेव्हा आम्ही विपश्यना केली नव्हती तेव्हा आमचं बी मन असंच होतं. आम्हाला कोणी मोठे भंतेजी शिकवायला लागले तर आम्ही त्या मोठ्या भंतेजीकडे पाहायचो आणि मग त्या रूममध्ये जर दुसरं कोणी आलं की आम्ही त्या भंतेजीकडे पाहणं सोडून द्यायचो आणि जे कोणी आले त्याच्याकडेच पाहायचो, बसुस्तोवर पाहायचो असं. कधी मध्ये बसल्यानंतर त्यांचं जर आमच्याकडे लक्ष झालं की मग आम्ही त्याच्याकडे पाहतो ना, असं काहीतरी करायचो. जोपर्यंत विपास तुम्ही पण तसं करता. आता तुम्ही समजा ती ताई मगाशी इथं बसली तर बऱ्याच जणांनी असं असं वर करू पाहिलं की आता काय ती बिचारी बसली. आता बघा आमच्या इथं समोरच बसले होते तर आम्ही बी पाहिलं, बसली आहे का नाही, ठीक आहे बसली. त्याच्यानंतर ती बिचारी थोडीशी ओरडत गेली तर बऱ्याच जणांनी विचारलं की बा ओरडत गेली, बरं ते आरडणं ऐकल्यानं काय मिळणार आहे समजा. पण प्रवचनापेक्षाही आपल्याला तुम्ही किती गहन प्रवचन सांगा पण तिकडे जोराने कोणी आरडू द्या, आपण सगळे इकडे सोडून तिकडे पाहतो की काहून आरडते म्हणून असं पाहतो आपण. किंवा एखाद्या लेकरांनी तिथं खाली पडू द्या, असं पाय खोरू द्या, असं नुसतं रडू द्या. तुम्ही असं काहून रडत आहे, तुम्ही असं रडलेलं पोरगं पाहिलंय, पाय खोरलेलं पाहिलंय, ओरडलेलं पाहिलंय, आरडलेलं पाहिलंय, सगळं, पण तरी आपलं मन ना तिकडे धाव घेतंय. याचा सराव करावा लागतो. म्हणून मी जी काय आज गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही कधी ऐकलेली नाही आहे. मग जी गोष्ट ऐकलेली नाही आहे तर ती तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका की जेणेकरून होऊ शकतं की तुम्हाला त्या ऐकताच त्याचा लाभ होईल. भगवान बुद्धाचं प्रवचन ऐकता अनेक भिक्षू आणि अनेक भिक्षूंनी अरहंत झालेत असे हजारो दाखले त्रिपिटकात आहेत. तुम्ही पुण्यवान लोक आहात, पुण्यवान उपासक उपासिका आहात की भिक्षू संघ
ते त्रिपिटकाचं अध्ययन करतात, दिवस रात्रभर अध्ययन करतात, आणि जे तुम्हाला कधीच वाचण्यात येणार नाही ते तुम्हाला अशा ठिकाणी येऊन सांगतात. आणि अशा ठिकाणी लोक गावगाव थोडं धान्य पैसा जमा करून असा मंडप टाकतात, भिक्षूला भोजन देतात आणि तुम्हाला त्या सुविधा उपलब्ध करून देतात. किती पुण्याचं काम करतात, जे कधी तुमच्या वाचण्यात येणार नाही, ऐकण्यात येणार नाही. त्रिपिटकातल्या बऱ्याच गोष्टी वाचल्यानंतर कळत पण नाही कळत. मी स्वतः माझं उदाहरण सांगतो. जेव्हा मी श्रीलंकेमध्ये काय अभिधम्माचे काही क्लास करत होतो, मला कळत नव्हतं, डोकं दुखत होतं, समजत नव्हतं, बऱ्याच वेळ समजत नव्हतं. मी काही भंतेजीकडे वारंवार जायचो. भंतेजी ही गोष्ट मला समजली नाही, ही गोष्ट मला कळली नाही. तर त्यांनी सांगितलं की ह्या गोष्टी विपස්සना केल्यानंतर, ध्यान केल्यानंतर थोड्या हळूहळू कळणं सुरू होतात. नाही कळत काही गोष्टी. तुम्हाला जर मी काही गोष्टी पाली भाषेत सांगितल्या तर तुम्हाला कळत नाही, पण त्या मराठीत सांगितल्यानंतर थोड्या समजू शकतात. म्हणून भिक्षू संघ किती दयाळू आहे की ज्या गोष्टी तुम्ही वाचल्यानंतर देखील कळणार नाहीत. अनेक साहित्यिक लोक आहेत, मोठे मोठे आहेत, ते वाचतात ग्रंथ, पण त्यांना कळत नाही त्यातल्या गोष्टी, समजत नाहीत त्यातल्या गोष्टी. अनेक अशा गहन गोष्टी आहेत. जसं की बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये गर्भधारणा कशी होते यावर बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. नाही कळत लोकांना काय. तिथं असं आलेलं आहे वर्णन. त्यातलं बरंच वर्णन डॉक्टरांना थोडं कळतं, तिथून पुढे डॉक्टरांना बी कळत नाही. डॉक्टरांना बी नाही कळत ती गोष्ट. आहे का नाही? अवघडच काम आहे की नाही? बरं, डॉक्टर तर सोडा, शास्त्रज्ञांना बी नाही कळत. शास्त्रज्ञांना बी नाही कळत. हा, थोडे बहुत प्रयत्न जर केले तर तुम्हाला कळू शकते. थोडे बहुत जर प्रयत्न केले तर ती गोष्ट तुम्हाला कळू शकते. जसं की माझा विषय वेगळाच आहे, पण तुम्हाला थोडंसं स्थिर करण्यासाठी मी हे करत आहे. थोडं नांगरल्यासारखं, वाकारल्यासारखं मग पेरतो. म्हणून मी थोडंसं हे करत आहे की कोणाला पण कळतं की नवीन एखादा सत्व जर उत्पन्न व्हायचं असेल तर एक नर असावा लागतो, एक मादी असावं लागतं. हे कोणाला कळतंय. पण नुसता नर आहे, मादी आहे आणि तिसरा सत्व उत्पन्न झाला असं नाही होत. त्याच्यामध्ये पुन्हा आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ही पहिली प्रक्रिया आहे. दुसरी प्रक्रिया आहे की नरामध्ये शुक्राणू असावे लागतात, माद्यांमध्ये भूमीप्रमाणे बीज अंडा असावे लागतात. ही दुसरी प्रक्रिया आहे. ते कोणाला कळते? डॉक्टरला बी कळते. त्याच्याही पुढे असं सांगितलेलं आहे की त्याच्या निस्त्या त्यांच्यामध्ये असण्यानं नाही होत, तर त्यांना एकरूप व्हावं लागतं म्हणतात. एकरूप व्हावं लागतं. कोणत्याही वेळी, कोणत्याही टायमामध्ये एकरूप होऊन चालत नाही. जसं की कोणत्याही वेळी शेतकरी शेतात पेरत नाही, तर त्याचं पेरण्याचं सीझन आहे. जसं की मिरगाच्या पावसात पेरतात. मिरगाचा पाऊस, जसं ते जमीन भुसभुशीत असावी लागते आणि त्या जमिनीमध्ये पाऊस आधी असं चिखल असावा लागतो. सेम तुम्हाला ऋतुमती व्हावं लागतं म्हणतात. ऋतुमती. अनेक लोकांना ऋतुमती शब्द कळत नाही. तुमच्या भाषेमध्ये मासिक पाळी यावं लागते म्हणतात. कारण हे करून धम्म शिकवा लागतो. हा असं इतकं करून नाही शिकवलं तर कळत नाही कोणाला. नवीन पोरी लेकरे बिकरे यांना नाही कळणार आणि त्यांना धम्म शिकवायला पाहिजे. आपण म्हातारे कोतारे, मी बी तुमच्याच लिस्टमध्ये, म्हाताऱ्याच्या लिस्टमध्ये आपण सगळे मरून जाऊ. यांना कोण शिकवण बिचाऱ्यांना? त्या इतक्या सूक्ष्म बारीक बारीक गोष्टी असतात. तर ज्याप्रमाणे कुठलाही पीक, समजा गव्हाचा असेल, तांदळाचा असेल, ज्वारीचा असेल, बाजऱ्याचा असेल, कुठलं जरी पीक पेरायचं असेल तर पहिल्यांदा ती जमीन पाण्याने चिखलासारखी मऊ मऊ करावं लागते. हा गुणधर्म निसर्गाचा आहे. तोच गुणधर्म आईच्या गर्भाशयातला पण आहे. ही इथपर्यंत डॉक्टरांना कळतं. पण आता एक गोष्ट बघा की नराचं असणं, मादीचं असणं, दोघांमध्ये सुद्धा ज्या गोष्टी शुक्राणू असणं, बीजांड असणं, त्यांचं एकरूप होणं, इतरूप झालं तरीही तिसरा सत्व नाही उत्पन्न होत. याचे हजारो उदाहरणं आहेत की जसं अनेकांना मूलबाळ होत नाही, हे त्याचे उदाहरण आहेत. हजारो नाही, लाखो उदाहरणं आहेत. ते नर आहेत, ते मादी आहेत, ते त्यांच्यामध्ये पण हे आहे, त्यांच्यामध्ये हे आहे, दोघं एकरूप बी आहेत, पण नाही होत. हे जेव्हा गहिराईमध्ये समजणं सुरू होतं ना, नाही समजत डॉक्टरांना, नाही समजत शास्त्रज्ञांना सुद्धा. आणि बाबासाहेबांनी तो शब्द लिहिलाय त्यामध्ये बुद्धांच्या धम्मग्रंथात. मी धम्म वेगळा सांगणार आहे, फक्त तुम्हाला थोडं सांगून मग तिकडे जाणार आहे की काही गोष्टी नाही समत, पण त्या व्यवस्थित नीट सांगितल्या तर मग त्या कळतात. तर तिथं असं वर्णन करतात की नराचं असणं, मादीचं असणं, दोघांमध्ये सुद्धा
शुक्राणू म्हणा किंवा बीजांड म्हणा असणं, दोघांचं एकरूप असणं, त्यांचं ऋतुमती असणं, त्यांचं फलमती होणं, या सगळ्या प्रक्रिया आहेत. ते एकरूपी झाले, पण तरीही तिसरा सत्व तोपर्यंत उत्पन्न होत नाही जोपर्यंत तिथं गंधर्व हजर होत नाही. आणि काय कळतं तुम्हाला गंधर्व? सांगा. वाचलं तुम्ही आता हे काय कळतंय? वाचला हे शब्द तुम्ही, काय कळतंय? तुम्ही पुन्हा पुन्हा वाचतात. गंधर्व हजर असला पाहिजे. कुठून आणता गंधर्व? हा कसा आणता? तो कसा येतो? तो गंधर्व कसा येतो? आता तो येताना कुठे यावं लागेल? आईच्या गर्भाशयात यावं लागेल. बापाकडे येऊन चालत नाही. तो बापाकडेच येणार जय भीम हो असं म्हणून गेला तर कसं होईल? त्या बापाला जय भीम म्हणून गेला गंधर्व, कसं काय जय भीम? तो थोडी काय गर्भधारणा होणार आहे? अब तो या तो हो गया. ते गंधर्व काय आहे? काय कळतं कोणाला? कोणत्या शास्त्रांना कळतंय? कोणत्या साहित्यिकांना कळतंय? बरं आणखी तिथे एक शब्द आहे, आणखी एक आहे, बाबासाहेबांनी लिहिलाय. महामायांना चतुर्दीपाल आले, महाराणीला पूर्ण राणीच्या आसनासह उचललं. तो उचलण्याचा जो दिवस होता तो आषाढी पौर्णिमेचा होता. त्यांनी सुंदर दिवसभर भोजनदान आदी पुण्य केलं. कितीतरी अशा मोहऱ्या गरिबांना दान वाटल्या. आपल्या सैनासनामध्ये झोपण्यासाठी गेल्या. चतुर्दीपाल आले, त्यांना उचलून हिमालयाच्या पायथ्याशी तिथे घेऊन गेले. नंतर त्यांच्या राण्या आल्या, चतुर्दीपालांच्या राण्या आल्या. काय कळतं तुम्हाला? चतुर्दीपाल म्हणजे कोण आला असेल? चतुर्दीपाल आले. बघा गंधर्व कळतंय का? नाही कळत. वाचतो आपण पण नाही कळत. गरज आहे का नाही भिक्खू संघाची? म्हणून बुद्ध नावाचे डॉक्टर, धम्म नावाची दवा आणि भिक्खू संघ नावाचे नर्स, या तिघांची गरज आहे. नुसतं डॉक्टरला शरण जाऊन, नुसतं दवाला शरण जाऊन चालत नाही, नर्सला बी शरण जावं लागतं. नर्सला सुद्धा शरण, 3 रत्नाची शरण. का? कशासाठी? म्हणून बाबासाहेबांनी पाहिलं की अरे हे बिचारे माझे लोक, करुणेनं कोण शिकवायला येईल? करुणेनं शिकवायला येण्यासाठी पहिला त्याग करावा लागतो. लग्न करावं लागत नाही, अविवाहित राहावं लागते. कोण राहते? हे भंतीचे लोक राहतात. हा पहिला त्याग होतो का? नाही होत ना. एवढं सोपं थोडी आहे. तुम्हाला काय असं वाटतंय का आम्हाला बायका दिल्या नसते? कोण नसते दिल्या? अहो मी एका 2 डोळे आंधळ्या माणसाचं लग्न झालेलं पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं म्हणले आपल्याला तर डोळे आपल्याला दिले असते. तुम्हाला काय वाटतं का आम्हाला बायका नसते दिल्या? कोण? तुम्हाला काय असं वाटतं की बा आमच्या वाट्यावर काहीच नसतं आलं? भंतीची वाट्यावर काहीच नसतं आलं? आमच्या घरीदारी समजा एखादं एकर बी शेती नसेल, त्यातलं काय अर्धा तास बी नसतं आमच्या वाट्यावर आलं. बरं जाऊ द्या नसेल शेती, तर घराचे वाटे करताना आमच्या वाट्यावर काय कुलूप नसतं आलं? एखादं एवढं बी नसतं आमच्याकडे, ते बी नसेल. एवढं अवघड तुम्ही समजा. पण तुमच्या गावातून 2-4 झाले तर तुला ढळढळत माहिती. त्याच्याकडे काही तर असं, काही तर वाट्यावर आलं असतं. कोणीतरी भिक्षू घरी जाऊन मायबापांना, भावा बहिणीला म्हणतात का आमचा वाटा द्या म्हणून. कोणी म्हणत असं म्हणू नका, जाऊ द्या, देऊन टाकता. काय कधी कोणी आज समजा कोणी म्हणत बी असेल तर चांगल्या कामासाठी सगळं परिवार मिळून विहारासाठी, जसं की माझ्या सुद्धा आईवडिलांनी सगळी शेती विकून विहाराला दिली, देतात कधी कोणाला उत्पन्न देतात. पण उपासक आणि उपासिकांनो ही इतकी साधी गोष्ट नाही. हे एवढं मोठं तत्वज्ञान शिकण्यासाठी पहिला नियम आहे की त्यांना अविवाहित राहावं लागतं. आणि अगोदर विवाह केला असेल तर त्यांना सोडून यावं लागतं. आणि तेव्हा कुठे हे गहिऱ्यातले गोष्टी मग समजणं सुरू होतात की चतुर्दीपाल आले, हिमालयाच्या पायथ्याशी घेऊन गेले आणि मानस सरोवरावर आंघोळ घातली. आता मानस सरोवर कुठे आहे? बाबासाहेब खोटं तर नाही लिहिणार. बरं बाबासाहेबाचा विश्वास कोणावर आहे? हात वर करा बरं. हे बाबासाहेबांनी लिहिलं असेल, हे खोटं असेल का खरं असेल? आहे का नाही? बाबासाहेब खोटं लिहितील का? मग मानस सरोवरावर महामायांना आंघोळ घातली म्हणतात. खूप सुंदर वर्णन केलं की त्यांची केसभूषा केली, वेशभूषा केली. मी ते सुंदर सांगू शकतो, पण मोठे भंतीजीने मला सांगितलेलं आहे की लोकांना हसवायचं नाही, म्हणून मी सांगत नाही की ती केसभूषा कशी करतात म्हणून. मला माहिती आहे तुम्ही कसं करता म्हणून, त्याचं ते माहिती. पण तुम्ही नाही का सांगितलं ते कसं नाटापटा करतात, कसं करतात, काय करतात, ते सगळं मला ऍक्टिंग खूप छान येते. मला खूप येते. तिथं वर्णन आलेलं आहे. बाबासाहेबांनी मुद्दाम केले की त्यांनी केसभूषा केली, वेशभूषा केली आणि त्या सगळ्यांनी मिळून महामायाला असं सजवलं म्हणतात
जणू की काय त्या दिव्य शक्तीचं स्वागत करणार आहेत. दिव्य शक्तीचं स्वागत करणार आहेत. तुम्ही पाहिलं का? आमदाराचं स्वागत, खासदाराचं स्वागत, नगरसेवकाचं स्वागत, भिक्खूचं स्वागत, पंतप्रधानाचं स्वागत, राष्ट्रपती स्वागत, युनोच्या सेक्रेटरी स्वागत, आमच्या युनोच्या प्रेसिडेंटचं स्वागत, एवढं हे सगळ्या लोकांचे स्वागत तुम्ही टीव्हीवर पाहिले असतील ना. त्यांच्या स्वागतासाठी ज्या पोरी सजवतात पाहिल्या असतील ना तुम्ही, त्या कशा सजवतात. तिथं राग द्वेष मोहानं भरलेल्या लोकांचं स्वागत करताना आणि राग द्वेष मोह काढणाऱ्या भिक्षूचं स्वागत करताना काही फरक दिसतो की नाही तुम्हाला? आहे की नाही? तिच्यामध्ये काही तफावत आहे की नाही? कधी कुठला कार्यक्रम असला तर तिथं काही पोरी काहीतरी शाल श्रीफळ घेऊन येतानासाठी सजवलेले असतात. त्यांचं मेकअप केलेलं असतं बघा. त्यांचं मेकअप केलेलं असतं वेगळं वेगळं. सगळ्यांपेक्षा त्या वेगळ्या वाटल्या पाहिजे म्हणून त्यांचं मेकअप केलेलं असतं. तुम्ही कधी कधी क्रिकेटमध्ये ते चौकार मारल्यानंतर, ते चेंडू चौकार किंवा छक्कार गेल्यानंतर ते नाचायला पाहिलं नाही का तुम्ही? त्या पोरी असं हातात घेऊन असं चुम 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 असं त्या नाचतात. ते पाहिलं नाही का तुम्ही? ते असं असे बारीक बारीक कपड्यावाले. काही दिवसांना माहित नाही ते कपडे राहतात का नाही. तर आता लई कमी कमी झाले. ते कापूस कमी वाटते तिकडे त्यांच्याकडे. असं वाचलं जाऊ दे, तो विषय वेगळा माहिती नाही. मी ठरवलं होतं हसायला नको, काय नव्हते होती येते कधी कधी. म्हणून त्यांना त्यांच्यासाठी सजवल्या जातं. इथं बाबासाहेब लिहितात की दिव्य शक्तीचं स्वागत करणार का काय असं महामायांना सजवलं म्हणतात. आणि मग काय समजतं बरं आता दिव्य शक्तीचं स्वागत आला काय शब्द इथं? म्हणून मी तुम्हाला म्हटलं पाहिजे ना, वाचल्यावर मी नाही कळत शास्त्रज्ञांना, नाही कळत साहित्यकांना, नाही कळत अभ्यासकांना काय आहे दिव्य शक्तीचं. म्हणून ते लोक आपल्या आपल्या भाषणामध्ये या शब्दांना तरडून मरडून आपल्या पद्धतीने सांगतात. बाबासाहेबांचा ग्रंथ आहे बुद्ध पूजा पाठ. तिच्यामध्ये बाबासाहेबांनी रतनसूत्र घेतलेलं आहे. तिच्यात बाबासाहेबांनी बुद्धाचे गुण घेतलेले आहे. इतिपिसो भगवा, इतिपिसो अरहं, इतिपिसो सम्मा संबुद्धो, इतिपिसो विच्चाचरण संपन्नो, इतिपिसो सुगतो, इतिपिसो लोकविदु, इतिपिसो अनुत्तरो पुरिस धम्म सारथी, इतिपिसो सत्ता देव मनुष्यानं. देव हा शब्द आला इथं. देव इतिपिसो सत्ता देव मनुष्यानं. ते देव आणि मनुष्य असताय. काय कळतंय देव म्हणजे काय? बाबासाहेब लिहितात तर ते साहित्यिक, ते अभ्यासक, ते भाषण देणारे, ते प्रवचन करणारे, ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, ते फेसबुक युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी, ते ट्विटरचे विद्यार्थी, ते इंस्टाग्रामचे विद्यार्थी, सोशल मीडियावरले जे जे काय आहेत ते सगळे आपल्या मनानं अर्थ काढतात की ज्ञानी विद्वान पुरुष म्हणजे देव. अरे मग काय ज्ञानी शब्द लिहायला काय भीती वाटली होती त्यांना? काय त्यांना कोणी दंड देणार होतं ज्ञानी लिहा म्हणून? कशाला लोकांना कोड्यात पाडले? अरे ज्ञानी म्हणजे ज्ञानी हा वेगळा शब्द आहे, विद्वान म्हणजे विद्वान हा शब्द वेगळा आहे. अरे प्रज्ञावान म्हणजे प्रज्ञावान वेगळा शब्द आहे. हा देव शब्द यांना नाही लागू होऊ शकत. मनुष्य नाहीत ते, मनुष्यांना नाही म्हणत देव. म्हणून बुद्धाने सुद्धा 3 प्रकारचे देव त्या काळात पण सांगितलेले आहेत. मग कोणाला म्हणायचं देव? देव ही व्याख्या कोणासाठी आलेली आहे? तर देव हे शब्द व्याख्या दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या दोन्ही गोष्टीसाठी आलेली आहे. समुत्ती देव, उपपत्ती देव, विशुद्धी देव. भगवान जेव्हा देव 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 शब्द वापरायचे तेव्हा अनेक भिक्खू भिक्षुनी ज्यांना अजून देवता लोकांना पाहण्याची दृष्टी प्राप्त झाली नव्हती ते विचारायचे प्रश्न. भगवान हे देव 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 काय आहे? हे कुठे राहतात? म्हणून बघा पुन्हा एक शब्द भेटला तुम्हाला की हे देव शब्द नाही कळत म्हणून फोडून सांगावं लागतो. काही समजत लोकांना वाचन केल्यानंतर देखील. बुद्धाने त्याचं धम्मग्रंथ वाचन करो, कुठलाही शब्द वाचन करो किंवा ग्रंथ वाचन करो, अनेक अशा गोष्टी नाही कळत लोकांना. म्हणून अशा धम्मपरिषदांची आवश्यकता असते, धम्मपरिषदांची गरज असते. आणि धम्म परिषदेमधून मग पूज्य भिक्खू संघाद्वारे, भिक्षुणी संघाद्वारे लोक कल्याणाच्या, लोकांच्या हितासाठी धम्माचं दान केलं जातं. मग
धम्माचं दान म्हणजे प्रवचन. म्हणून ज्या भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माची आपण दीक्षा घेतली, आपल्या पूर्वजांनी दीक्षा घेतली, ते भगवान तथागत सम्यक संबुद्ध नेमकं कोण आहेत कळलं तर पाहिजे आपल्याला. ते कोण आहेत ज्यांच्या धम्माची आपण दीक्षा घेतली, कोण आहेत ते, आणि ते बुद्ध कसे झाले, बुद्ध होण्यासाठी त्यांनी कोणत्या परीक्षा पास केल्या, कोणत्या विद्यापीठात ऍडमिशन होतं, त्यांनी कोणत्या डिग्र्या मिळवल्या, आणि ते बुद्ध कसे झाले, त्या बुद्धत्वामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं म्हणजे नेमकं काय झालं, ते ज्ञान त्यांनी लोकांना वाटण्यासाठी 45 वर्ष का बरं लागले आणि 84,000 प्रवचन द्यावे लागले, आणि ते 84,000 प्रवचनाला संकलित करण्यासाठी 3 पेटारे, 3 पुस्तकं मोठे मोठे, म्हणजे ते मोठे 45 आहेत, जवळजवळ 45-52 आहेत, पण 3 पेटारे ज्याच्यामध्ये धन हिरे मौल्यवान वस्तू जतन करतात, त्याला आपण पेटारा म्हणतो, त्याला पेटी म्हणतो. बुद्ध वचन हे रत्नापेक्षाही सर्वश्रेष्ठ रत्न आहे. यं केंची रत्नं लोके विज्जती विविधा पुथु रत्नं बुद्धं रत्नं धम्मं रत्नं संघं समं नथी तस्मा सोत्थी भवन्तु ते. ते मौल्यवान असे रत्न आहेत, म्हणून ते पेटाऱ्यामध्ये बुद्धाचं वचन, ते धम्म आचरण करून अनंत पदाला प्राप्त झालेल्या ते संघ रत्न ते पेटाऱ्यात आहेत. म्हणून 21,000 प्रवचन विनय पिटकात आहेत, 21,000 सुत्त पिटकात आहेत, 42,000 अभिधम्म पिटकात आहे, असे टोटल 84,000 आहेत. कधी वाचतान तुम्ही, कधी वाचतान एवढे ग्रंथ? बर ते पालित आहेत, बर त्यातलं ट्रान्सलेशन हिंदीत केलेलं आहे. ती हिंदी भाषा एवढी कठीण आहे, ती डोक्याच्या बी वरून नाही, ती मंडपाच्या बी वरून जाते. हे डोकं तर सोडा, ती तर मंडपाच्या वरून जाते. चालतं फिरतं विद्यापीठ भदंत आनंद कौशल्यांजी, महा पंडित राहुल सांकृत्यांजी, महाज्ञानी जगदीश काश्यपायांजी, या 3 महाज्ञानी बुद्धाच्या पुत्रांनी ते ट्रान्सलेट केलेलं आहे. पूज्य गोयंका गुरुजी उपकार की त्यांनी ते पूर्ण ट्रान्सलेट केलेलं आहे. त्याचा बंचचे बंच विहाराला दान दिलेला आहे. किती वाचन करावं लागतंय, किती चिंतन मनन करावं लागतंय, किती ध्यान विपස්සना करावं लागतंय, आणि तेव्हा कधी लोकांना थोडं फोडून 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 सांगावं लागतंय. म्हणून हे 70 वर्ष आपले धम्माचं नागरण करण्यात, हे धम्माचं वखरण करण्यात, हे धसकट काढण्यात, हे कुंदे काढण्यातच गेले, तर अजून धम्माचं बीज पेरलं नाही. चतुर आर्य सत्याचा अवबोध 37 बोधी पाक्षे धर्माचं धम्मदेशना देण्याची प्रक्रिया पूज्य धम्मसेवक बनतेजी सोडून अजून कोणी सुरू केलेली नाही. कारण अजून तशी भूमी दिसत नाही, तसे चित्त दिसत नाही, तसं ऐकणारा वर्ग दिसत नाही. बिचारे हे तरुण मुलं मुली हे जे काय आहेत, यांना धम्मोपदेश देत असताना, धम्म प्रवचन देत असताना त्यांच्या मनाला लवकर समजलं पाहिजे, पटलं पाहिजे, म्हणून असं हसून खेळून सांगितलं त्यांना समजतं. पण गंभीर धम्म कसा सांगता येईल? आणि म्हणून त्या काळामध्ये भगवंताचा उपदेश ऐकत 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 अरहंत झाल्याचे हजारो नाही लाखो उदाहरण त्रिपिटकामध्ये त्याचं खूप सुंदर वर्णन आलेलं आहे. म्हणून तुम्ही आता एकाग्र चित्ताने ऐका की ज्यांचा सद्धम्म आपण जीवनामध्ये उतरवण्याचा अधिष्ठान संकल्प बाबासाहेबांच्या द्वारे दीक्षित होऊन केलेला आहे, ते नेमके तथागत बुद्ध कोण आहेत? कोण आहेत ते बुद्ध नेमके? तर त्या संदर्भातला आपण उपदेश एकाग्र चित्ताने ऐका. उपासक आणि उपासिकांनो, 20 असंख्येय 1,00,000 कल्प 2600 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. किती लंबी आहे? 20 असंख्येय 1,00,000 कल्प
2600 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्हाला ती आता आज ऐकायची आहे. मग एवढी लंबी गोष्ट जर असेल तर किती एकाग्र चित्ताने ऐकावं लागेल. ती सहजासहजी समजन का? असाच एक युवक महाकरुणा, महाश्रद्धा, महाबलधारी आईची सेवा करत आहे. आईच्या सेवेमध्ये रत आहे. आईच्या सेवेमध्ये खुश आहे, प्रसन्न आहे. आणि तो तरुण, तो युवक दृढ निश्चय संकल्प करत आहे की मी माझ्या आईची सेवा जी श्रेष्ठ पद्धतीने करत आहे त्याही पेक्षा अधिक पद्धतीनं माझ्या आईची सेवा माझ्या हातून व्हावी, असा त्या युवकाचा मानस झालेला आहे, इच्छा झालेली आहे. मग तो युवक असा विचार करतो की मी माझ्या आईची सेवा अधिक पद्धतीने चांगली करण्यासाठी मला थोडं दूरच्या प्रदेशामध्ये कामाला जावं लागेल. जसं की आजकाल लोक दुबईला जातात, अबुधाबीला जातात, बहरीनला जातात, जपानला जातात, काही लोक चायनाकडे जातात, काही लोक अमेरिकेला जातात. वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या IT सेक्शन किंवा वेगळ्या सेक्शनच्या माध्यमातून नोकऱ्याला जातात. त्यांचा जो उद्देश असतो आपल्या घरीदारी पैसा कमवू, गाड्या घोड्या घेऊ, सोनं नाणं घेऊ, हिरे माणिक मोती घेऊ. पण ह्या युवकाचा उद्देश आहे की मी माझ्या आईची मनोभावे सेवा करावी, खूप शुद्ध अंतकरणाने सेवा करावी. म्हणून त्या युवकाने दृढ निश्चय केलेला आहे आणि तो आपल्या आईला घेऊन दुसऱ्या प्रदेशात निघालेला आहे, जहाजात बसलेला आहे. बघा, हे ज्या भगवंताची आपण दीक्षा घेतली ते नेमके कोण आहेत तुम्हाला कळत. आणि म्हणून तो युवक जहाजामध्ये बसला आहे, आपल्या आईला पण घेतलेला आहे आणि आपल्या आईला जहाजात घेऊन दुसऱ्या प्रदेशाला निघालेला आहे. जहाजाचा प्रवास सुरू झालेला आहे. समुद्रामधून जहाजाचा प्रवास दिवस रात्रीचा प्रवास आहे. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, लगातार 6 दिवस पर्यंत प्रवास सुखाने झालेला आहे. आणि 6व्या दिवशी अचानक तुफान समुद्रामध्ये आलेला आहे. मोठं चक्रीवादळ आलेलं आहे आणि संपूर्ण जहाज तुटून फुटून मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे. आणि सारे जहाजातले लोक त्या मोठ्या तुफान लाटेमध्ये मरताना एकमेकांना पाहत आहेत. जेव्हा लोक मरतात तेव्हा फक्त स्वतःचा विचार करतात की मी वाचलो पाहिजे. हा मानवी स्वभाव आहे. आणि म्हणून असे जेव्हा त्या लाटेमध्ये गटंगळ्या घेऊन डुबून मरत आहेत, किंकाळ्या देऊन मरत आहेत, आरडू मरत आहेत, अशा अवस्थेमध्ये केवळ एकमेव तो युवक मात्र त्या लाटेमध्ये आपल्या आईला शोधत आहे की माझी आई कुठे आहे. एकमेव तो युवक दुसऱ्याचा विचार करत आहे, स्वतःचा ना आईचा विचार करत आहे. मरताना लोक फक्त स्वतःचा विचार करतात, दुसऱ्यांचा नाही विचार करत. खाताना पण काही लोक स्वतःचा विचार करतात, दुसऱ्यांचा नाही करत. पण हा युवक बघत आहे की माझी आई कुठे आहे. त्या सगळ्या मरणाऱ्या लोकांमध्ये शोधत आहे. तेव्हा दूर थोड्या अंतरावर एका लाकडाला पकडून आई त्याला दिसत आहे. तो तरुण भरधा वेगाने पोहत तिथं जात आहे आणि लगेच आईला खांद्यावर घेत आहे. आणि तो विषय खांद्यावर घेऊन तो तरुण पोहत आहे आणि असा विचार करत आहे की मी माझ्या आईला वाचवीन, मी माझ्या आईला मरू देणार नाही, मी माझ्या आईला डुबू देणार नाही, असा तो युवक विचार करत आहे. आणि आईला खांद्यावर बसवलेला आहे. स्वतः समुद्राच्या लाटामध्ये वाचणं किती कठीण आहे. अशा अवस्थेमध्ये दुसऱ्यांना खांद्यावर घेऊन त्यांना बी वाचवायचं आहे. किती मोठी कसरत आहे, किती मोठी श्रद्धा आहे, किती मोठं शौर्य आहे, किती मोठं बल आहे, किती मोठी हिंमत आहे. आणि म्हणून तो युवक दिवसभर पोहला आणि कुठं पोहत आहे, समुद्रामध्ये.
आणि काय आशा आहे? माझ्या आईला मी मरू देणार नाही. समुद्रामध्ये असा निश्चय करणं, समुद्रामध्ये असा संकल्प करणं साधी गोष्ट नाही. कारण समुद्राचा किनारा कोणत्या साईडला माहित नाही. आता किती दिवस पोहावं लागणार आहे माहित नाही. अहो तुम्ही विहिरीत विचार करू शकता की ठीक आहे मी काठाला पकडेन, किंवा नदीमध्ये ठरू शकता की मी त्या काठाला लागेल, किनाऱ्याला लागेल. एखाद्या तळ्याचा विचार करू शकता की मी पलकडच्या काठाला लागेल. समुद्रामध्ये कसा निश्चय करू शकता? ज्याचा किनारा माहित नाही आहे, ज्याचा काठ माहित नाही आहे, आणि मी पोहतोय तर त्या दिशेने चाललोय का उलट्या दिशेने चाललोय काही माहित नाही आहे. आणि किती दिवस लागणार? 1 दिवस, 2 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 1 महिना, 2 महिने, काही माहित नाही. पण निश्चय केलाय, दृढ निश्चय केलाय की मी माझ्या आईला वाचवणार आहे, माझ्या आईला मी मरू देणार नाही. आणि पूर्ण दिवस पोहून काढलेला आहे. रात्र झाली. आता रात्री तुफान अशा लाटा, तुफान अशा लाटामध्ये पुन्हा स्वतःला वाचवायचं आहे. आणि तुफान लाटा काय साध्या सुध्या नसतात, त्याच्यामध्ये आईला मरू द्यायचं नाही आहे. आणि तो युवक एकच ध्यास आहे की काही झालं चालन, मी माझ्या आईला डुबू देणार नाही, माझ्या आईला मरू देणार नाही. पूर्ण रात्रभर पोहून काढलेले आहे. विचार करा थोडस, हे बुद्ध कोण आहेत, आपण कोणाच्या धम्माची दीक्षा घेतलेली आहे हे तुम्हाला आता कळलं. ही साधी गोष्ट नाही आहे. रात्रभर पोहून काढले, आणि रात्रभर पोहून काढल्यानंतर पुन्हा दुसरा दिवस निघला. आणि त्या युवकाने 1 2 नाही तर चक्क 6 दिवस आणि 6 रात्र पोहून काढल्या. आईला मरू दिलं नाही. 6 दिवस आणि 6 रात्र पोहून काढल्या. ज्यांना पोहणं आहे त्यांना माहित आहे की किती बल लागते, थोडा अंदाज काढा. ज्यांना पोहणं नाही त्यांना नाही कळत. ज्यांना गाण्याचं रेस करावं लागतं किंवा रियाज करावं लागतो त्यांना माहित असते काय असते. हे प्रवचन देण्यासाठी कसा अभ्यास करतात, जे अभ्यास करतात त्यांना माहिती कसं आहे. बाकीच्यांना काय एवढं महत्व नसतं. पोहून पोहून 6 दिवस 6 रात्र काढल्या. आणि 6व्या दिवशी युवक थकून गेला, थकून गेला. आणि थकल्यानंतर 6व्या दिवशी युवक मात्र डुबत चाललेला आहे. आता तो युवक डुबू लागला. आणि डुबता 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 युवक डुबून गेला. जसाही तो युवक पाण्याखाली डुबला, तो डुबल्यानंतर त्या युवकाच्या मनात उत्पन्न झालं की अरे वर तर माझी आई आहे, मी डुबलो तर माझी आई मरण. 6 दिवस तो डुबला नाही, 6 दिवस तो वरच्यावर पोहला. पण आता 6व्या दिवशी इतका थकला, एवढा थकला तो युवक का अक्षरशः तो युवक डुबून गेला. पण डुबल्यावर पाण्याखाली त्याच्या मनात उत्पन्न झालं वर तर माझी आई आहे, खांद्यावर तर आई आहे. आणि मी जर असा धीर सोडला, मी जर असं शौर्य सोडलं, मी जर अशी हिंमत सोडली तर आई मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांना करुणा उत्पन्न झाली, महामैत्री उत्पन्न झाली. आणि त्यांनी पाण्याखालीच ठरवलं की मी बुद्ध बनेल, मी बुद्ध बनेल, मी बुद्ध बनेल. आणि म्हणून त्यांनी दृढ निश्चय केला. त्या युवकाने निश्चय केला पाण्याखाली की मी स्वतः वाचीन आणि माझ्या आईला पण वाचवील. आणि म्हणून हुसुळी मारून तो युवक पुन्हा बाहेर आला. आणि तेवढ्याच शक्तीनं पुन्हा पोहणं सुरू केलं की मी या सगळ्या भवसागराला पार करेल, मी या साऱ्या दुःखातून बाहेर पडेल. आणि खरंच 7वा दिवस निघला रे निघला तर त्या युवकाला समोर किनारा दिसला, एक बेट दिसलं. आणि सही सलामत तो युवक आपल्या आईला त्या बेटावर घेऊन आला. आणि जसंही बेटावर आला त्या युवकानं आईला वाचवलं. आणि जसं खांद्याहून त्या युवकानं खाली आईला ठेवलं तर ठेवल्या बरोबर त्या आईनं कडाडून मिठी मारली. त्या आईनं आपल्या बालकाला, त्या आपल्या पुत्राला कडाडून मिठी मारली. आणि ढसाढसा रडून ती म्हणाली, बाळ बाळ, ज्या हिमतीनं, ज्या धैर्यानं, ज्या शौर्यानं, ज्या ममत्वेनं, ज्या प्रेमाने तू मला वाचवलंय तसंच तू या सगळ्या संसारातल्या लोकांना वाचव. तू बुद्ध बन म्हणे, तू बुद्ध बन म्हणे. अरे तो युवक विचार करू लागला, मी पाण्याखाली असताना माझ्या मनात हा विचार आला. आणि आई तुझ्या बी मनात हा विचार आला. आई हीच गोष्ट मला पाण्याखाली असताना तुला वाचवताना उत्पन्न झाली. हो बाळ, जेवढ्या प्रेमाने तू आईला वाचवलंय, जेवढं तुझं माझ्यावर प्रेम आहे तेवढंच प्रेम तू या सगळ्या संसारातल्या लोकांवर कर. तेव्हा तू बुद्ध बनशील, तेव्हा तू बुद्ध बनशील. तेवढं प्रेम लागते म्हणजे या सगळ्या लोकांवर. आणि मग त्यांनी विचार केला की हो आई, मी बुद्ध बनेल, मी बुद्ध बनेल, मी बुद्ध बनेल. आपल्या सिद्धार्थ गौतमांचा तो पहिला जन्म आहे. कधीची गोष्ट ही 20 असंख्य 1 लाख
कल्प 2600 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हा त्यांचा पहिला जन्म आहे. हा त्यांचा पहिला जन्म आहे. मग तेव्हा त्यांनी ठरवलं की मला आता बुद्ध बनायचंय. मग बुद्ध बनण्यासाठी काय करावं लागेल, काय करावं लागेल म्हणून माहित नाही, काय करावं लागेल म्हणून माहित नाही. पण पुण्य केलं, आईला वाचवलं. आणि तेच काम त्या देवता लोकात असलेल्या स्पेशल सहपती ब्रह्माच्या चित्तामध्ये त्या दिवशी उत्पन्न झालं की या सगळ्या लोकांमध्ये कोणी असं आहे का की जे दुसऱ्याचा विचार करतंय, कोणी असं आहे का की जे दुसऱ्याचा विचार करतंय. तेव्हा त्या सहपती ब्रह्माने जेव्हा आपल्या दृष्टीने 31 लोक पाहिला, त्या 31 लोकांमध्ये 6 दिवसापासून पोहणारा हा युवक दिसला आईला खांद्यावर घेऊन. 6 दिवसापासून एक युवक पोहत आहे आणि आईला वाचवायचं आहे. तर त्या सहपती ब्रह्माला दिसलं की या संपूर्ण पृथ्वीवर मी एकमेव एकच युवक पाहत आहे जो समुद्रामध्ये आहे आणि 6 दिवसापासून पोहत आहे, 6 रात्रीपासून पोहत आहे. आणि काय दृढनिश्चय आहे, मी आईला वाचवेल. आणि म्हणून त्या सहपती ब्रह्मानं पाहिलं की खरंच हा आईला वाचवणार आहे का, खरंच हा बुद्ध होणार आहे का. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाण्याखाली डुबता डुबता युवकाने दृढ निश्चय केलेला आहे. आणि म्हणून त्या देवताद्वारे देखील त्यांना मदत मिळालेली आहे. जी मदत नेहमी जे लोक सत्कर्माच्या मार्गावर चालतात, तर या युवकांना सुद्धा बुद्ध बनण्यासाठी हा संकल्प करताना मात्र सर्वतोपरी मदत मिळालेली आहे. आणि मग त्या युवकांनी दृढ निश्चय केला. तो युवक पुढे चालून अशाच आपल्या पुण्य पारमिता करत 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 एकदा त्या युवकाची भेट, त्या युवकाचा जन्म अमरावती नगर मध्ये झाला. अमरावती नगर मध्ये त्या युवकाचं नाव सुमेध ठेवण्यात आलं. त्या युवकाला लहानपणी या सगळ्या तक्षशिला सारख्या महाविद्यापीठामध्ये टाकण्यात आलं. तो युवक लहानपणी 7 वर्षाचाच असताना तिथे गेला. जेव्हा 14 वर्षाचा बनून तो युवक जेव्हा अमरावती नगर मध्ये घरी आला, तोपर्यंत आजी आजोबा, नाना नानी, आई वडील सगळे मरण पावले होते. वापस आल्यानंतर घरी एक वृद्ध बाबा, म्हातारा बाबा होता. सुमेधांना वापस येऊन पाहिल्यावर तो म्हातारा बाबा खूप प्रसन्न झाला. सुमेधांना हात जोडून म्हणाला, सुमेध, बरं झालं तुम्ही आलात. आता माझं काम संपलं. चला म्हणे, मी तुम्हाला तुमची संपत्ती दाखवतो आणि संपत्ती तुमच्या हवाली करतो आणि मी माझ्या घरी जातो, मी माझ्या कामाला जातो किंवा माझी सुट्टी करून घेतो. तेव्हा ते सुमेध म्हणाले, बाबा माझी संपत्ती? हो 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 म्हणे, तुमची संपत्ती किती आहे ते बघा. आणि म्हणून मग ते युवक आणि ते सुमेध ऋषी आणि तो म्हातारा बाबा दोघं संपत्ती पाहणं सुरू केली. तेव्हा 7 दिवस लागले. 7 दिवस लागले संपत्ती दाखवायला. आपली संपत्ती एका घंट्यात दाखवलं. आपली तर अस्तित्वच आहे. हे काय, हे काय, हे काय हातात लागत. 7 दिवस लागले संपत्ती दाखवायला. आणि 7 दिवसानंतर म्हातारे बाबा म्हणाले, सुमेध, ही सगळी संपत्ती तुमच्या आई वडिलाची नव्हती म्हणे. मग तुमच्या नाना नानीची होती. तुमची आई एकुलती एक होती म्हणून तुमच्या नाना नानीची सगळी प्रॉपर्टी तुमच्या आईची झाली आणि तुमची आई मरून गेली म्हणून आजपासून आता ही तुमची झाली. मग पुन्हा म्हणे चला संपत्ती पाहाला. पुन्हा 7 दिवस लागले. 7 दिवसानंतर मग म्हणाले, सुमेध, ही देखील संपत्ती तुमच्या आई वडिलाची नव्हती, ही तुमच्या दादा दादीची होती, तुमच्या आजी आजोबाची होती. तुमच्या बापाच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी केली आणि तुमचे वडीलही मरण पावले म्हणून आता आजपासून ही तुमची झाली म्हणे. पुन्हा 7 दिवस लागले आणि 7 दिवसानंतर सांगितलं, ही सारी शेती, हे सारे आम्रवन, हे सारे नाना प्रकारचे फळाचे झाड, हे सारे हाती उंट घोडे, हे सारे दासदास्या नोकर चाकर, हे सारे हिरे माणिक मोती, हे सारं सोनं नाणं चांदी वैभव, हे सारं सुमेध तुमचं आहे. असं 21 दिवस लागले बापाची, नाना नानीची, दादा दादीची प्रॉपर्टी दाखवायला. आणि 21 दिवसानंतर मग ते बाबा म्हणे, सुमेध, आता या तिन्ही संपत्तीचे धनी तुम्ही आहेत, मला सुट्टी करून द्या. किती चांगला म्हातारा बाबा म्हणा. असं आहे का कोणी या काळात? एवढं सगळं सांभाळून का कोणी? वापस आल्यानंतर म्हणून तुमचं काहीच नाही, जे काय ते मग आहे आणि सांभाळायचं काय? मी सांभाळलं म्हणून होय. काय काय महिला म्हणतात, मी आहे म्हणून तुमचं घरदार आहे, नाही तर ह्या बुवाचं काय खरं होतं?
काय काय माणसं म्हणतात मी आहे म्हणून येईल नांदवलं ना ती कोण नांदवत होतं आणि पोरं म्हणतात आम्ही आहेत म्हणून या दोघांचं बरं आहे ना ते गेले असते बाजूला सगळे जण ज्याचं त्याचं क्रेडिट घेतात आता आम्ही काय म्हणा आम्ही काय म्हणा त्यामुळे आम्ही काहीच म्हणत नाही तुम्ही ऐका गुपचूप म्हणून सुमेध हे एवढं सगळं धन तुमचं आहे सुमेध लगेच म्हणता बाबा नका जाऊ माझे मायबाप माझे आजी आजोबा माझे नाना नानी खूप विद्वान होते धन कसं कमवावं त्यांना चांगलं कळत होतं परंतु ते सगळे जण बुद्ध होते बुद्ध म्हणता क्षणी ते म्हातारा बाबा म्हणे अरे सुमेध असं कसं काय म्हणता ते कशाने बुद्ध होते अरे ते तर लय विद्वान होते तुझ्यासाठी एवढं धन संपूर्ण कमवून ठेवलंय अहो बाबा मी एवढ्यासाठी म्हटलं खरंच ते ज्ञानी विद्वान होते म्हणून ते एवढं धन कमवलं बघा ना किती सोनं नाणं आहे किती हिरे माणिक आहे किती वैभव आहे किती सगळं काय दासदास्य नोकर चाकर सगळी शेतीबाडी सर्व काय आहे विद्वान होते ज्ञानी होते म्हणून तर कमवलं पण बुद्ध याच्यासाठी म्हणलं कारण बुद्ध यासाठी होते कारण मेल्यावर काही सोबत नाही नेलं इथं ठेवून गेले म्हणून म्हणलं बुद्ध होते मेल्यानंतर सोबत काही नाही नेलं सगळं इथं ठेवून गेले म्हणून सोबत कसं न्यावं याचं ज्ञान नव्हतं म्हणून बुद्ध म्हटलं म्हणे त्यांना पण बघा म्हणे मी हे सगळं धन मेल्यावर बी सोबत नेणार आहे म्हणून तुम्हाला म्हणतो जाऊ नका पहा ते म्हातारा थांबूनच गेलो कसं संग नेणार आहे पाहून तरी घ्या काय विद्या आहे मेल्यावर संगण्याची म्हणून धन जीवन भर सोबत ठेवता आलं पाहिजे आणि मेल्यावर बी सोबत नेता आलं पाहिजे ती विद्या फक्त तथागत बुद्ध सांगू शकतात आणि म्हणून ते सुमेध म्हटले थांबा थांबा बाबा आणि त्या सुमेधाने लगेच चारी दिशेला शामियाने टाकले म्हणजे मंडप टाकले आणि सांगितलं गावागावात दौंड्या पिटवा गावोगाव जाऊन दौंड्या पिटवा आणि असं सांगा की सुमेध ऋषीचं जे धन आहे तर ज्यांना जे जे पाहिजे त्यांनी त्या दिशेने येऊन त्या मंडपामध्ये येऊन थांबावं आणि त्यांना जे जे पाहिजे ते त्यांनी घ्यावं असं त्याने 6 महिने लगातार त्याचं सगळी संपत्ती दान वाटली पण ती संपत्ती संपली नाही वाढतच गेली 6 महिन्यानंतर देखील संपत्ती संपत नाही म्हणून सुमेध ऋषींनी शेवटी मात्र एक दिवस अशी घोषणा केली की मी उद्या तपस्वी बनत आहे मी उद्या अरण्यात चाललो आहे आणि जेवढी बी माझी संपत्ती आहे ती ज्याला जे लागन ते घेऊन जावं मी ही दान केलेली आहे आणि ते ऋषी झाले तपस्वी झाले अरण्यात जाऊन ते गावात फक्त भिक्षा मागायला येऊ लागले एवढं सगळं सोडून दिलं आणि ते भिक्षा मागू लागले त्या काळात ते लोक खूप चांगले होते ज्यांना जे पाहिजे तेच नेत होते त्या काळातले लोक जर कोणाला एक बैल लागत असेल तर गुपचूप तिथं जाऊन एकच नेत होते आताच्या काळात तशी घोषणा करणं परवडत नाही तशी तुम्ही काही करू बिरू नका कोणी करत असेल आताच्या काळात ती घोषणा भंतीची पुढे बी करून परवडत नाही तुम्ही जर असं म्हणले ना की ज्या भंतीजीला जे पाहिजे ते घेऊन जा तर अवघड काम आहे जे लागत नाही ते बी घेते माणूस त्याचं काही काम नाही ते बी घेते एका भंतीजीला काठी लागत होती तिथं काठ्या वाटणं सुरू होते एका ठिकाणी दुसरे भंतीजी धड दाखल काठी घेऊ लागले म्हणजे तुम्ही कशाला म्हणजे म्हातारा झाल्यावर तेव्हा बापारी म्हणले आता आता काही अजून म्हातारी नाही झालो आपण काय गॅरंटी की आपण काठीनच मरू का बिना काठीचीच मरू त्याची काही गॅरंटी त्या काळातली घोषणा आताच्या काळामध्ये मी एक म्हातारा डोळ्याने पाहिला तो म्हातारा बुद्धाच्या काळातला तसा सुमेधाच्या काळातला आणि दुसरा एक म्हातारा मी डोळ्याने पाहिला एका बस स्टँडवर आम्ही दोघं होतो आणि त्या बाजूला एक ट्रक पलटी झाला ट्रक होता तेलाचा गोड्या तेलाचा आणि ट्रक पलटी झाला आणि पूर्ण तेलच तेल बाजूच्या गावाला माहित झालं की नंतर ट्रक पलटी झालाय सगळ्या त्या गावातून लोक हांडे कळशा ड्राम घेऊनच येऊ लागले आणि सगळे भरू घेऊन चालले आणि आम्ही त्या फाट्यावर उभे आणि म्हातारा बाजूला उभं मी लोकांना विचारलं काय झालं अहो मग तिथं ट्रक पलटी झाला म्हणे तिथं लई तेल आहे म्हणे लोक घेऊन चालले जाऊ दे बा त्यालाच आपल्याला काही काम नाही कारण काही कामच नाही आपल्याला काय काम तरी एका माणसाने 15 वर्ष अगोदर मला घरी नेलं आणि दान काय दिलं होतं माहिती का प्याऱ्यान लावून एक कंगवा आणि एक फणी उया काढायची आणि तेल मी म्हणलं बाबा तुम्ही काही पाहिलं नाही का फणीचं काय काय डोक्यात उया होईल नाही म्हणून तर आम्ही केले 14 फायदे ऐक ना लोक देतात काही दान देतात एका घरी नेलं तर 5 फळं कोणते एक केळी काळी डब एक अंगूर
आणि एक पेरू किडका आणि घरचंच एक डाळिंब आणि 5 फळं अशा हातात. मला म्हणे भंतीजी थांबा 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 फळं द्यायचे म्हणे. म्हटलं बापरे किती घेत पाहा. तर एवढे हातात आणले मला. राहू देतो मला काय फळ आणले म्हणलं बापरे बाप. काय करा या फळाचं एक फळ खायसारखं नाही. फळ दान दिले म्हणलं कठीणच काम. आताच्या काळामध्ये तो म्हातारा बाबा मी पाहिला. तो म्हातारा बाबा कोणाला बी म्हणू लागला कळशी द्या हांडा द्या. लोक म्हणे तुम्हाला हांडा द्या आम्ही काय करा तेल आम्हाला बी लागते. आणि तो बाबा दुसऱ्या गावाला चालला आणि तो खाट्यावर उभा होता. तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याला कळशी मिळेना हांडा मिळेना काही बकेट मिळेना काही बॉटल मिळेना. आणि त्या बाबाची आसक्ती काय तेला वाचून जाईल. त्या बाबानं मागं पुढं काय पाहिलं नाही. मी डोळ्यानं पाहिलं. त्या बाबाने इकडं तिकडं पाहिलं आणि डायरेक्ट धोतर सोडलं आणि हाफ चड्डीवर अशी चट्टेपट्टी हाफ चड्डी. मी त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं म्हणलं काय करा म्हणे करतो बरोबर थांबा म्हणे. आणि त्या म्हाताऱ्यानं धोतर माझ्या समोर सोडलं आणि बाजूला एक पन्नी होती आणि म्हातारा चिंग पळत गेलो तिथं आणि ते धोतर बुडून आणलं त्या पंडित. आणि म्हणे घरी गेल्यावर पिळल्यावर निघते म्हणजे अर्धा लिटर. अरे बापरे म्हणलं पाय किती कठीण काम आहे. म्हणलं बाबा हे धोतर खराब झालं ते पाहू म्हणे काय करायचं काय नाही. पण तेल तर भेटलं म्हणे. घरी गेल्यावर असं पिळलं की निघते म्हणे अर्धा लिटर. काय कठीण काम आहे. अजब गजब लोक ऐकले किती अवघड काम आहे. त्या सुमेधांनी सांगितलं ते सर्व दान घ्या आणि सुमेध ऋषी निघून गेले. जेव्हा ते सुमेध त्या गावात यायचे त्या गावचे लोक मोठ्या सन्मानानं मोठ्या आदरानं सुमेधांचं स्वागत करायचे. नक्की आणि नक्की वेशीपर्यंत त्यांना आणण्यासाठी जायचे. रोज आदरातिथ्य करून कोणी त्यांना भिक्षा वाढायचे. पण एक दिवस असा झाला की त्या सुमेधाकडे कोणी बघायला तयार नाही. त्या सुमेधला कोणी बोलायला तयार नाही. सगळे गावकरी लोक कामात मग्न आहेत कामात बिझी आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये सुमेध विचार करतात की मला वेशीवर कोणी घ्यायला आलं नाही. अरे गावात आलो तरी आदरातिथ्य करायला कोणी तयार नाही. अरे 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 मला लोक प्रसन्न चित्ताने भिक्षा आधी वाढतात. आज असं कोणी हे करायला तयार नाही. तेव्हा सुमेधांना असं वाटलं की सगळं गाव चेहऱ्यावर प्रसन्नता आहे खुशी आहे सगळं गाव काम करत आहे. तेव्हा ते सुमेध ऋषी त्यांना विचारतात अरे गाववाल्यांनो असं काय झालं की तुम्ही आज माझ्याकडे कोणी पाहायला तयार नाही आणि तुम्ही सगळे कामात मग्न आहात कामात बिझी आहात. काय करत आहात कोण येणार आहे तुमच्याकडे काय राजा येणार आहे. तेव्हा गावातले लोक म्हणतात अहो सुमेध उद्या जगाचे कल्याण मित्र तथागत दीपंकर बुद्ध आणि भिक्खू संघ आमच्या नगरात येणार आहे आपल्या नगरात येणार आहे. हा बुद्ध शब्द वापरल्याबरोबर हा बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर या सुमेध ऋषीला तुरंत स्मरण झालं की अरे 6 दिवस पर्यंत मी समुद्रामध्ये पोहून 6 रात्रमध्ये समुद्रामध्ये पोहून खांद्यावर माझ्या आईला घेऊन मी बुद्ध बनण्यासाठी दृढ निश्चय केलेला आहे. आणि बुद्ध आज इथे येणार आहेत. आज मला नक्की ते बुद्ध काय आहे ते बुद्ध कसे असतात हे पाहायला मिळेल. आणि म्हणून त्यांनी दृढ निश्चय केला आणि सांगितलं मला पण काहीतरी काम द्या. आणि त्या सुमेध ऋषीला काम देण्यात आलं की तुम्ही पण हे काम करा. कारण पाऊस पडलेला आहे सगळा चिखल झालेला आहे आणि चिखलामध्ये बुद्धाचे पाय भरू नये संघाचे पाय भरू नये म्हणून सगळं गाव कामाला लागलं होतं. आणि या सुमेध ऋषीला उत्पन्न झालं मी पण त्या बुद्धाची सेवा करावी. बघा श्रद्धा कशी असते. मला असं वाटतं एक वर्षी आपल्याकडे बी मोठा पाऊस आला होता आहे का नाही. आमच्या गाड्या ट्रॅक्टरला ओढ काढल्या आहे ना पाऊस नाही तेव्हा ओढ काढल्या होत्या. पूज्य धम्मसेवक भंतेजी लहानपणी भिक्षू कसे दिसतात भिक्षू कसे असतात हे पाहण्यासाठी त्यांना लहानपणी 3ऱ्या-4थ्या वर्गात उत्पन्न झालं की भिक्षू कसे असतात. तेव्हा महाराष्ट्रात भिक्षू नव्हते. बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. पुढे आपले भंतेजी धम्मगुरु कसे असतात ते काय खातात कसे राहतात हे पाहण्याची श्रद्धा एका लहान लेकराच्या मनामध्ये 4थ्या वर्गात 5व्या वर्गात असताना उत्पन्न झाली. आणि मग त्यांनी दृढ निश्चय केला. आपल्या घराच्या भीतीवर दगडावर राहणीच्या दगडावर लिहून ठेवलं म्हणजे मी भिक्षू बनणार लिहून ठेवलं. आणि खिशामध्ये चिठ्ठी घेतली आणि सारनाथला पायी ट्रेनच्या पटरीनं निघाले. चिठ्ठीत लिहून ठेवलं की रस्त्यानं जाताना जर माझ्या जीवासोबत काही बरं वाईट जर झालं तर कोणाला जबाबदार समजू नये कारण मी भिक्षूंना पाहण्यासाठी चाललोय मला जबाबदार समजावं. अशी चिठ्ठी घेऊन एक तरुण बुद्ध भिक्षू कसे असतात हे सारनाथला एकदा नाही 2दा नाही 3दा पाहण्यासाठी जातात. किती श्रद्धा आहे. आणि ते युवक कोण नाही आज आपले बसले पूज्य धम्मसेवक भंतेजी आहेत.
किती श्रद्धा आहे? पायी पायी सारनाथला जायचं बौद्ध भिक्षूंना पाहायला किती श्रद्धा असते? श्रद्धा म्हणून सुमेधाची श्रद्धा किती श्रद्धा असेल आपण आता आजच्या श्रद्धेवरून अंदाज काढू शकतो. त्या सुमेधाने बुद्ध शब्द ऐकल्याबरोबर बघा भिक्षू कसे दिसतात हे पाहण्यासाठी भंतीजी जर सारनाथला पायी पायी जाऊ शकतात तर बुद्ध कसे असतील हे पाहण्यासाठी सुमेध किती उत्सुक असतील. जे स्वतः बुद्ध बनणार आहेत पुढे चालून किती उत्सुक असतील. म्हणून सुमेध खूप प्रसन्न चित्ताने काम करतात आणि काम करता 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 सगळ्या गाववाल्यांचं काम संपलं आणि सुमेधांच्या वाट्यावर जे काम आलं होतं तेच थोडं काम राहिलं. तेवढा चिखल बाकीच राहिला आणि पाहिलं तर भगवान दीपंकर सम्यक संबुद्ध भिक्खू संघ येऊन उभा राहिला अमरावती नगरात. सुमेधाने पाहिलं अरे हे तर माझ्या हिश्श्याचं काम बाकीच राहिलं आणि आता बुद्धाचे पाय तर भरतील. या भरण्यामध्ये तर माझ्याच वाट्यावर आलेलं काम आहे, माझ्यामुळेच पाय भरतील. म्हणून सुमेध ऋषीला तुरंत श्रद्धा उत्पन्न झाली. त्यांनी एक दोन काही नाही पाहिलं, त्यांनी सरळ चिखलात स्वतःला टाकून दिलं. ते चिखलात झोपले, पोटावर झोपले आणि त्या बुद्धाकडे हात जोडून म्हणाले हे भगवान हे तथागता तुमचा पाय माझ्या पाठीवर द्या आणि माझ्या पाठीवर पाय देऊन देऊन तुम्ही जा, तुमचे पाय भरू देऊ नका. एवढी श्रद्धा त्या युवकात उत्पन्न झाली आणि मनातल्या मनात म्हटलं की मी देखील तुमच्यासारखा बुद्ध झालो पाहिजे, मी पण तुमच्यासारखा बुद्ध झालो पाहिजे, मी देखील तुमच्यासारखा तथागत सम्यक संबुद्ध झालो पाहिजे. म्हणून त्यांनी मनातल्या मनात असा निश्चय केला आणि त्या दीपंकर बुद्धांनी पाहिलं, आपल्या बुद्धत्वाच्या नेत्रानं पाहिलं की हा युवक चिखलामध्ये स्वतःला टाकलेला आहे. हा कोण आहे? हा कोण आहे युवक? जसंही त्या बुद्धाने पाहिलं तर पाहिल्या बरोबर त्या बुद्धाला कळलं अरे 6 दिवस पर्यंत 6 रात्री पर्यंत खांद्यावर आईला बसवून ज्यांनी आपल्या आईला वाचवलंय, पाण्याखाली डुबल्यावर ज्यांनी बुद्ध बनण्याचा संकल्प केलाय, हा बोधिसत्व आहे. हे काय साधा सुद्धा ऋषी नाही, तर हा बोधिसत्व आहे. आणि या बोधिसत्वाने त्या जन्मापासून तर आतापर्यंत 1 नाही 2 नाही 1 लाख नाही 1 कोटी नाही 1 अब्ज नाही तर 16 असंख्य कल्पापर्यंत पारमिता पूर्ण केल्या. आणि ह्या बुद्धाला अजून ह्या बोधिसत्वाला माहित नाही हे बुद्ध कधी बनणार, पण मला माहित आहे हे बुद्ध कधी बनणार आहे. हे दीपंकर बुद्धाला कळलं, डोळे लावल्याबरोबर कळलं. बुद्धाला लगेच कळलं की साधा सुद्धा व्यक्ती नाही, की कोण आहे. अरे हा तर असा प्रकारचा बोधिसत्व आहे, यांच्या 16 असंख्य कल्प पारमिता पूर्ण झाल्यात. आता कल्प म्हणजे काय? कल्प म्हणजे काय? भगवान हे कल्प काय असते तर भगवान म्हणतात ते सांगता येत नाही. 1 2 10 वर्षाचा 100 वर्षाचा भगवान काय उपमा? हा उपमा देता येते. 10 किलोमीटरचा खड्डा खोदायचा, लंबा रुंद खोल, आणि त्याच्यामध्ये मोहरी आणून टाकायच्या, सरसो आणून टाकायच्या. हे भिक्षू भिक्षुणींनो, उपासक उपासिकांनो, 100 वर्षानंतर एका माणसाने यायचं, त्यातली एक मोहरी काढायची, पुन्हा 100 वर्षाने यायचं, दुसरी मोहरी काढायची, पुन्हा 100 वर्षाने यायचं, तिसरी मोहरी काढायची. या 10 किलोमीटरच्या खड्ड्यामध्ये जेवढ्या मोहरी आहेत त्या 100 वर्षांनी एक एक काढायची. जेव्हा सगळ्या मोहरी संपतील तेव्हा एक कल्प संपतो. एवढा कल्प असतो. काय असतो तेवढा? एक कल्प असतो. असे किती कल्प? 16 असंख्य कल्प पारमिता पूर्ण केल्यात. एवढे जन्म घेतले. बाप रे बाप. आता तुम्हाला हे कल्प मोजायसाठी काय करावं लागेल? तुम्ही निश्चय करा, उद्या घरी घ्या. नाही, उद्या तुम्ही झोपा, समजा तुम्ही आता थकलेत ना, तर परवा दिवशी तुम्ही काय करा, एवढ्या मुठीत तुमच्या मोहरी घ्या, तुमच्या मोहरी घ्या, अवश्य घ्या. तेव्हा तुम्हाला भगवान बुद्ध हे कोण आहेत, यांनी किती लंबी पारमिता पूर्ण केली ते महत्व तुम्हाला कळेल. म्हणून तुम्ही घरी गेल्याबरोबर सगळ्यांनी घरी गेल्याबरोबर तुमच्या मुठीत जेवढ्या मोहरी मावतील तेवढ्या मोहरी घ्या आणि सगळे काम सोडा. तोंड नका धुवू, जेवण नका करू, सुशीला नका जाऊ, काहीच नका करू. एकच काम करा, त्या मोहरी मोजा किती भरतात, फक्त मुठीतल्या मोजा. आणि मग काही दिवसानंतर 2 मुठी मोजा आणि मग काही दिवसानंतर फक्त तुमच्या 8वा भर, नाही तर सूप भरच मोजा. बघा किती वर्ष लागतात तुम्हाला. आवडीस तर मोजायला एवढे वर्ष लागतात तुम्हाला. मोजा एकदा ह्या नाही, काही तर कमी मुठभर तरी मोजा. ज्यांना खरं बुद्धाचा अनुयायी व्हायचा असेल त्यांनी मोजा, अवश्य मोजा. तुम्हाला मोजताच लाभ होईल. तिथंच तुम्हाला श्रद्धा कळेल की माझे भगवान काही साधे सुधे नाहीत. माझे भगवान त्या मोहरी मोजायला जरी मला 10 घंटे गेलेत, त्या मोहरी मोजायला जरी मला 7 दिवस गेलेत, लगातार जरी मोजल्या तरी तुम्हाला 7-7 10 दिवस जातील या मुठभर मोजायला. मुठभर मोहरी म्हणजे हजारो लाखो येतात त्याच्यात. विचार करा तुम्ही, 10 किलोमीटर मध्ये जेवढ्या मोहरी बसतात तेवढा एक कल्प. असे किती कल्प? 16 असंख्य कल्प. आता असंख्य काय आहे?
एकक, दशक, शतक, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज, रब्ज, दशरब्ज, खब्ज, दशखब्ज, तसं करत करत संख्य, दशसंख्य आणि मग आहे असंख्य, दस असंख्य असा आकडा आहे. बाप रे बाप, असे किती 16 असंख्य आणि ते बी किती 1,00,000 कल्प. अरे बाप रे. मग त्यांनी पाहिलं की या सुमेध ऋषीला बी माहित नाही बुद्ध कधी होणार आहे, पण आता मला कळलं. म्हणून त्या दीपंकर बुद्धाने डोळे लावले आणि लगेच म्हणाले, सुमेध उठा 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 म्हणी. 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण झाल्यावर इश्काऊ कुळात म्हणजे शक्य कुळात राजा शुद्धोधन महामायेच्या उदरामध्ये तुम्ही सिद्धार्थ गौतम म्हणून बोधिसत्व म्हणून जन्म घेसाल आणि तिथंच तुम्ही बुद्ध होसाल. आता ही भविष्यवाणी करून टाकली, भविष्यवाणी केली. ते आपले भगवान बुद्ध पहिल्यांदा भविष्यवाणी झाली की तुम्ही बुद्ध बनणार, तुम्ही बुद्ध बनणार. पहिल्यांदा स्वतः ठरवलं की मी बुद्ध बनणार. कुठे ठरवलं? समुद्रात ठरवलं, पाण्यात खाली ठरवलं की मी बुद्ध बनेल, माझ्या आईला वाचवेल, मी बुद्ध बनेल, त्या सगळ्या संसारातल्या लोकांना वाचवेल. पण आता मात्र स्वतःने ठरवलं. आता कोण सांगितलं? दीपंकर बुद्धानं सांगितलं की उठा. 4 असंख्य हे झाल्या 16 आणि 4 अशा टोटल किती 20 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण केल्यावर तुम्ही शुद्धोधन राजा महामायेच्या पोटात तिथं मात्र बोधिसत्व म्हणून येसाल आणि तिथं तुम्ही गौतम बुद्ध बनसाल, सिद्धार्थ गौतम बुद्ध बनसाल. अशी भविष्यवाणी केली. चिखलामध्येच पडून आहेत. आणि भगवान बुद्धांनी पाहिलं हे ऋषी सुमेध ऋषी खूप पुण्यवान आहे. सगळ्या भिक्षूंना म्हणतात, ए भिक्षूंनो, अनंत भिक्षू सगळे 1250 ए भिक्षूंनो, कोणी सुमेध ऋषीवर पाय देऊ नका. कारण हा सुमेध ऋषी साधा सुद्धा नाही आहे. हा सुमेध ऋषी 4 असंख्य 1,00,000 कल्प पारमिता पूर्ण झाल्यावर माझ्यासारखाच बुद्ध होणार आहे. हे आणि मी समान राहणार आहे. सब्बे बुद्धा समसमा, सब्बे बुद्धा सगळे बुद्ध समान असतात, एक सारखे दिसतात. सगळ्यांच्या शरीरावर 32 लक्षणच असतात, 80 शुभचिन्हच असतात. सगळे जण 4 आर्य सत्याचा, अष्टांगिक मार्गाचा, 37 बोधिपाक्षिक धर्माचा अभ्यास करतच सगळे बुद्ध बनतात. सगळे जण लोकांना शील समाधी प्रज्ञा शिकवतात. सगळे जण सगळ्या लोकांना दुःख मुक्तीचाच मार्ग शिकवतात. सगळे जण निब्बाण सुखाकडे घेऊन जातात. सगळे समान असतात. म्हणून हे माझ्यासारखेच होणार आहेत. म्हणून भिक्षूंनो, यांच्यावर कोणी पाय देऊ नका. असं म्हणल्याबरोबर ज्या भिक्षूंचं स्वागत गावाल्यांनी केलं होतं, त्या भिक्षूने आपल्या हातातले फुलं लगेच सुमेध ऋषीवर टाकणं सुरू केले. सुमेध ऋषी उठून बसले, चिखलातच बसले, तसेच बसले आणि सगळे सुमेध ऋषीच्या अंगावर फुलं टाकू लागले. फुलं टाकता 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 गळ्या एवढे फुलात सुमेध ऋषी बुजून गेले आणि सगळा भिक्खू संघ सन्मानाने जिथं भोजन होतं तिथे गेला. सगळे जण तिकडे भोजनासाठी गेले. सुमेध ऋषी चिखलात बसल्या बसल्याच विचार करू लागले की मी बुद्ध होणार हे जर भगवान बुद्धांनी सांगितलंय, दीपंकर बुद्धाने सांगितलंय, तर यथाभासी तथाकारी, तथाकारी यथाभासी, जसा बोले तसा चाले, त्याची वंदावे भावले. इथून चोरले गेले. मग जसं बोलतात तसेच वागतात, जसे वागतात तसेच बोलतात. ते तथागत असतात. तथागत कधी खोटं बोलत नाहीत. मी नक्की बुद्ध होणार. मग जर मी बुद्ध होणार तर मग आता मला काय करावं लागेल? इथून पुढं काय करावं लागेल? मग त्यांनी चिखलात पडल्याच विचार केला की मी बुद्धाला जाऊन विचारू का की मी आता बोधिसत्व आहे, मला बुद्ध बनण्यासाठी पुढे काय करावं लागेल? मग त्यांनी विचार केला की नाही, मी सम्यक संबुद्धाला नाही विचारणार. मी स्वतःच ठरवतो की मला काय बनायचं आहे आणि मला सम्यक संबुद्ध जर बनायचं आहे तर मला काय करावं लागेल. आणि म्हणून बाजूला ते ध्यानाला बसले आणि ध्यानाला बसता बसता त्यांना पहिल्यांदा आठवलं की मला बुद्ध बनण्यासाठी मला पहिला सद्गुण दान करावं लागेल, मला पहिला सद्गुण धारण करावं लागेल आणि त्याचं नाव आहे दान. मला दान करावं लागेल, दान पारमिता. आणि दान काय करावं लागेल? तर पृथ्वीवरल्या सगळ्या वस्तू दान द्याव्या लागतील. ते एका जन्मात नाही देता येणार. मग या पृथ्वीवरल्या सगळ्या वस्तू ज्या दिल्याने कोणाची हानी होत नाही, कोणाचंही कल्याण होते, त्या वस्तू द्याव्या लागतात. मग पृथ्वीवर दिसणाऱ्या साऱ्या वस्तू जेव्हा बोधिसत्व दान देतात तेव्हा त्यांची ही दान पारमिता एका अंगाने परिपूर्ण होते. त्याला म्हणतात दान साधारण पारमिता, साधारण पारमिता. मग ते पुढे विचार करतात की मला दानामध्ये आणखी काही पारमिता करावं लागेल का? हो, दानामध्ये बाहेरच्या वस्तू नाही द्यायच्या. मग शरीराचं अंग द्यायचं, मग किडनी दान करायची, मग डोळे दान करायचे, मग फुफ्फुस दान करायचं, मग हड्डी दान करायची, मग मांस दान करायचं. मग हे दुसरी पारमिता आहे. अरे मग आणखी काय पारमिता पूर्ण करावं लागेल? हो, आता बाहेरच्या वस्तू नाही द्यायच्या, आता शरीराचं अंग बी नाही द्यायचं, परिपूर्ण जीवनच देऊन टाकायचं. याला म्हणतात परमत्व पारमिता.
दान पारमिता, दान उपपारमिता, दान परमत्त पारमिता, अशी मला पहिली पारमिता 3 अंगाने पूर्ण करावं लागेल. आणि म्हणून मूर्तीवरला सगळ्या वस्तू देण्यायोग्य वस्तू दान द्यावा लागतात. दान देताना सुद्धा भिक्षुंना चतुपच्चे दान सध्या द्यावं लागतं. कोणत्याही वस्तू देऊन चालत नाही. बंतीजी लोकांना काही वस्तू घेता येत नाही. तुमचं दान आम्ही नाकारू शकतो. कोणकोणतं नाकारता येतं? जे घेण्यासाठी भगवंताने अनुमती दिली नाही ते. जसं उदाहरणार्थ कोणी जर आलं, बंतेजी मी खूप श्रद्धेनं तुमच्यासाठी एक दान आणलंय, स्वीकार करा. बंतेजी म्हणले काय आणलंय? खूप आतून आणलंय, लय श्रद्धा आहे. रडू रडू जर तो म्हणला की बंतेजी फक्त एवढे पावशर दारू घ्या, घ्या, मी लय श्रद्धेनं आणली आणि एका घोटात गॅस असं करून घ्या, एकदा पटकन घ्या, घ्या एकदा, लय श्रद्धेनं. आता श्रद्धेनं आणली म्हणून काय घ्यावं? म्हणून आम्हाला दारू स्वीकारता येत नाही. कोणी जर म्हणलं बंतेजी मी लय खुशीन असा धार करून करून चाकू आणलाय, असा धार धार चाकू आणलाय, एवढा घ्या, मारा कोणाच्या पोटात, तो चाकू घेऊन काय करा? म्हणून अशा बऱ्याच गोष्टी. किंवा कोणीतरी म्हणलं भंतेजी आम्ही खूप मोठ्या श्रद्धेनं हे असं असं आणलंय, हे स्वीकारायचे की दुसऱ्याच्या हानीचं होणार आहे. म्हणजे जसं मुलगी म्हणा, स्त्री म्हणा किंवा ह्या अशा गोष्टी म्हणा, हे स्वीकारता येत नाहीत. बाकी मात्र वस्तू स्वीकारल्या जातात. म्हणून उपासक उपासिकांनो, देण्याजोग्या सगळ्या दान वस्तू सुमेधाने पूर्ण दिल्या. नंतर उपपारमिता केली, परमत पारमिता केली आणि सुमेध ऋषी. मग नंतर मात्र ते सुमेध ऋषी तुषित देवलोकातून जेव्हा महामायांना स्वप्न पडलं, तेव्हा चतुर्थी आले, तेव्हा ते सुमेध ऋषी पांढरा शुभ्र हत्ती बनवून कमळाचं फूल आपल्या सोंडेमध्ये घेऊन आणि ते त्यांच्या उजव्या कुशीमधून आषाढी पौर्णिमेच्या दिवशी प्रवेश करतात. महामायाला स्वप्न पडतंय. ते म्हणतात माझा शेवटचा जन्म आता मी पृथ्वीवर घेणार आहे, तू माझी आई होशील का? आणि त्या खुशीनं हो म्हणतात. आणि मग नंतर त्यांचं स्वप्न त्या राजाला सांगतात. राजा 8 ज्ञानी विद्वान लोकांना बोलवतात. ज्ञानी 8 विद्वान लोक येतात आणि ते सांगतात तुम्हाला असा बलशाली हातीप्रमाणे बलशाली निरुपद्रवी असा पुत्र प्राप्त होणार आहे. जे संसारात राहिले ते चक्रवर्ती सम्राट होईल आणि संसार त्याग केला तर सम्यक संबुद्ध होतील. असे 7 जणांनी 2 बोट वर करून भविष्यवाणी केली. पण त्या 8 जणांपैकी एक जण कौंडिन्य नावाचे लहान ज्ञानी विद्वान पंडित होते. त्यांनी एकच बोट वर केलं. नाही 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 नाही, राजा महामायाला जे स्वप्न पडलंय त्या स्वप्नावरून मला असं कळतंय की तुम्हाला जो पुत्र होणार आहे ते सम्यक संबुद्धच होणार आहे. आणि खरंच महामायाला गर्भधारणा होते. 10 महिनेपर्यंत त्या बाळाला आपल्या पोटामध्ये जसं की शुद्ध तुपाचा दिवा जतन करावं तसं त्या आई धारण करतात. आणि ज्या दिवशी ते सुमेध ऋषी आईच्या कुशीमध्ये उजव्या बाजूने प्रवेश करतात, एक कळायला टाइम लागत. गंधर्व ज्याला लोक म्हणतात, तो सुमेध जेव्हा उजव्या कुशीत प्रवेश करतात, आईच्या कुशीत जेव्हा संप्रज्ञानाने बोधिसत्व येतात, तेव्हा त्या क्षणी आईला चाऊल होते. त्या क्षणी आईला कळतंय, प्रत्येक आईला कळतंय गंधर्व कधी कधी एका घंट्यात उत्पन्न होतो. म्हणून गर्भधारणा दोघं पती पती एकत्र आले त्या क्षमात नाही होत. कधी कधी कोणाकोणाला त्या टाइमात होते, कोणाकोणाला तेव्हा नाही होत, कोणाकोणाला 1 घंट्यानं होते. जेव्हा नवरा शेतात गेला तेव्हा इकडे 1 घंट्याने गर्भधारणा होते, 1 घंट्यानं होते कधी कधी. म्हणून पती असलाच पाहिजे, काय आवश्यकता नाही. अगोदर पाहिजे बरं, नाही तर माणसाला बकर कोंबडे का पता जर पती होती मग का बरं करणे लागे पती, अवघड होईल. नाही तर त्या बकेट मध्ये सुद्धा बाल बनवलं, टेस्ट ट्यूब बेबी बनवलंय ना, पण तिथं तेच आहे. ज्या आईकडे आहे ते बापाकडे आहे, तेच सिस्टीम आहे. फर्टिलायझर तेच आहे, त्याशिवाय ते जमत नाही. म्हणून कधी कधी कोणाला 1 दिवसानंतर गंधर्व हजर होतो. 1 दिवसानंतर गर्भधारणा होते. कधी कधी कोणाला 5 दिवसानंतर गंधर्व हजर होतो. कधी कधी तो गंधर्व 8 दिवसानंतर हजर होतो. कधी कधी तो गंधर्व 15 दिवसानंतर हजर होतो. त्यामुळं पती पत्नी एकत्र आल्यानंतर जर पती मिलिटरी मध्ये गेला तर 15 दिवसानंतर सुद्धा तिला गर्भधारणा होऊ शकते. त्यांचीच आहे, दुसरं कोणाची नाही. गंधर्व जोपर्यंत येत नाही तोपर्यंत गर्भधारणा होत नाही. हे गंधर्व काय आहे? अगोदरच्या कोणत्यातरी माणसाचं, मेलेल्या माणसाचं शेवटचं चित्त आहे, त्याला गंधर्व म्हणतात. त्याला समान च्युती चित्त म्हणतात. ते 15वं चित्त च्युत झालंय आणि ते 15वं चित्त च्युत झालंय. ते 15वं चित्त आता 16वं चित्त प्रतिसंधी चित्त ग्रहण करण्यासाठी वाट पाहत आहे. समान कम्म धातू म्हणतात. जसं माझ्या मोबाईल मध्ये 10 बटन जर दाबले तर त्यांचीच बेल वाजत ज्यांचे मी 10 बटन दाबले. अमेरिकेमधून जर एखाद्याने माझा मोबाईल जर दाबला आणि तुमचे हजारो मोबाईल माझ्या मोबाईलच्या शेजारी ठेवले तर माझ्याच मोबाईलची बेल वाजत. कारण कम्म तिथं केले समान कम्म धातू. याला सॅटेलाइट म्हणतात, याला प्रकंपन म्हणतात, याला लहर म्हणतात, याला वेव्हज म्हणतात, याला विज्ञान म्हणतात, यालाच एनर्जी म्हणतात, यालाच ऊर्जा म्हणतात, याला समान कम्म धातू चित्त म्हणतात. ह्या अभिधर्माचा विषय आहे.
आणि मग तोपर्यंत गंधर्व येतो तोपर्यंत म्हणून अनेक लोकांना मुलबाळ नाहीत ना, आपण म्हणतो मुलबाळ नाही का, गंधर्व हजर होत नाही. गंधर्व का हजर होत नाही त्याची 3 कारण आहेत, ते नंतर सांगितलं, विषय वेगळा आहे. नाही तर मग लोक माझ्याकडे ते लेकर बाळ करून होते ते रागच लावतील. मग मुलगा कसा होतो, मूल कसं होतं त्याचं बी वर्णन आहे. आहे त्रिपिटकात त्याचं वर्णन आहे की मुलगा कसा होतो, काय करावं लागतं पती पत्नी, मग ते सांगा आम्ही. म्हणजे हे द्यायचं शिकून घ्या आणि मग सांगायचं म्हणजे अवघडच काम आहे की नाही? ज्या गोष्टी भानगडी आम्ही सोडल्या त्या लोकांना सांगा. मुलगा कसा होतो याची ट्रेनिंग आहे. मुलगाच होतो बरोबर. सगळं वर्णन त्रिपिटक इतकं सुंदर आहे, भगवंताचं वचन एवढं करेक्ट आहे. म्हणून 16वा दिवस नाही, गंधर्व कधी 16व्या दिवशी येत नाही, 15 दिवसाच्या आतच यायला पाहिजे. 15वा दिवस हा शेवटचा दिवस आहे. आणि म्हणून हे जेव्हा आपल्याला डिटेल कळतं तेव्हा लक्षात येतं की तेव्हा महामायाच्या कुशीमध्ये टाइम नाही लागला, त्याच आषाढी पौर्णिमेच्या दिवशी त्या क्षणी सुमेध ऋषी उजव्या कुशीमधून प्रवेश करतात. महामायाला चाहूल होते. महामाया तेव्हाच देवलोकाच्या टाइमात उठतात. देवलोकाचा टाइम तुम्हाला काय माहिती, संध्याकाळच्या 9च्या पुढचा. आणि तुम्ही तर सालच पळून जाता घरी. आता पळून जा सांगा पुढच्या वर्षी तुम्हाला देवलोक जर पाहायचे ना, इथं स्टेजच्या अवतीभोवती असतात. 9 लाख थांबा ना मग पुढच्या वेळी. हा देवता लोकांचा टायमिंग तो असतो, संध्याकाळची प्रहर असते. मग सुमेधांच्या आईला महामायाला लक्षात आलं की कोणतरी सत्व माझ्या कुशीत आहे. अरे जे स्वप्न पडलं होतं 8 ज्ञानी विद्वान लोकांनी सांगितलं होतं, म्हणून त्या आईला तुरंत लक्षात येतं कोणीतरी सत्व आहे. त्यावेळेस तुरंत ते सत्व म्हणतं, आई तू सजग बस म्हणे. तेव्हा ते उठून बसतात. ते म्हणतात कोण बोललं, ती पूर्ण घरात पाहतात, ते इकडे तिकडे पाहतात. तुम्ही वाचलं नाही त्रिपिटकात, त्यामुळे अनेक जणांना असं वाटत नाही कुठून आलंय हे त्रिपिटकात आहे. तुम्ही त्रिपिटक वाचत नाही काय करा. म्हणून त्रिपिटकात वर्णन आलेलं आहे आणि खरं पण आहे. हे खरं मी तुम्हाला डिटेल बी सांगा, एकदम करेक्ट सांगतो, इतकं करेक्ट सांगतो की परफेक्ट कळेल तुम्हाला की कसं होतं. म्हणून बोधिसत्व एकमेव बोधिसत्व असतात ते आईला बोलतात, पहिल्या दिवशीच बोलतात. कारण बोधिसत्व आईच्या कुशीमध्ये संप्रज्ञानयुक्त चित्ताने येतात. 10 महिने संप्रज्ञानयुक्त चित्ताने राहतात. जन्म ग्रहण करताना आईच्या कुशीतून येताना संप्रज्ञानाने येतात. जीवन जगताना संप्रज्ञानाने जगतात आणि शरीर सोडताना बी संप्रज्ञानाने सोडतात. म्हणून त्याला बोधिसत्व म्हणतात. म्हणून आपण सगळे सत्व आहोत. 2 पायाचे, बिन पायाचे, 4 पायाचे, बहु पायाचे, हे सारे सत्व आहेत. पण बुद्ध बनण्यासाठी प्रयत्नशील करणारा जे सत्व आहे एकच बोधिसत्व असतात. आणि म्हणून बोधिसत्वाची आई, जसं आपली आई तृष्णा आहे, आपले वडील अहंकार आहे. अहंकार आणि तृष्णा एकत्र येतात तेव्हा नवीन गंधर्व उत्पन्न होतो, तेव्हा नवीन एक जन्म होतो. म्हणून आपल्या पाठीमागच्या जन्माचं जे शेवटचं चित्त होतं ते आपल्या आई वडिलांच्या चित्ताशी समान कंब धातू झाल्यामुळे आपल्याला आई वडील भेटले, याला म्हणतात समान कंब धातू. म्हणून आपली आईला तृष्णा उत्पन्न झाली, आपल्या बापात अहंकार उत्पन्न झाला आणि तृष्णा अहंकार एकत्र आल्यानंतर आपला जन्म झाला. म्हणून आई आपली तृष्णा आहे, बाप आपला अहंकार आहे आणि म्हणून आपला जन्म होतो. पण बोधिसत्वाची आई तृष्णा नसते, बोधिसत्वाचे वडील अहंकार नसतात, बोधिसत्वाची आई करुणा असते. बोधिसत्वांना करुणा उत्पन्न होते की मी कुठे जन्मग्रहण करू. तेव्हा त्यांना दिसलं की या पूर्ण पृथ्वीवर काय समस्या आहेत. जसं बाबासाहेबाला जन्मग्रहण करताना त्यांना दिसलं की अरे या भारत देशामध्ये अनटचेबिलिटी आहे, अरे अमेरिकेमध्ये गुलामी आहे. मग बोधिसत्वाला लक्षात आलं की मी या दोन्ही समस्यापैकी कोणती समस्या मिटवू. म्हणून बोधिसत्वाची आई करुणा असते आणि बोधिसत्वाचे वडील प्रज्ञा असते. प्रज्ञा त्यांचा पिता आहे, करुणा ही त्यांची माता आहे. म्हणून बोधिसत्व कर्माने जन्मले नाहीत, ते स्वतः संप्रज्ञानाने जन्माला येतात. ते स्वतः ठरवतात की मला कुठं जाऊन पारमिता पूर्ण करायची आहे. ते कधी प्राण्याच्या जन्मात पण येतात. मग ते एकदा सस्याच्या जन्मात आले होते. म्हणून सस्याच्या जन्मात त्याने अष्टशील उपोषण पालन केलं होतं. म्हणून त्या बोधिसत्वाच्या उपोषणाचा सन्मान म्हणून चंद्रावर जे सस्याचं चित्र दिसतं ना, चंद्रावर जे सस्याचं चित्र दिसतं ना, ते आपल्या बोधिसत्वाचं चित्र आहे. ते सस्यासारखं दिसते ना, ते बोधिसत्वाचा सन्मान आहे. आणि तोपर्यंत दिसणार आहे जोपर्यंत हे बुद्ध शासन राहणार आहे. हे बुद्ध शासन जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत चंद्रावर ससा दिसणार आहे. नंतर हे बुद्ध शासन संपल्यानंतर मग ससा दिसणार नाही, मग दुसरं काही दिसेल. आता ते तुम्ही पहा नंतर काय दिसेल काही नाही. त्याच्या अगोदर आनंद जे होईल ते वेगळं होईल. म्हणून तेव्हा त्यांनी पाहिलं, लगेच ते म्हणाले आई सजग हो. सजग म्हणल्यानंतर ते म्हणे कोण बोललं. तेव्हा ते म्हणाले आई मी तुझ्या उदरात आहे, तू इकडे तिकडे पाहू नको. मग ती लई प्रसन्न झाली आणि म्हणे आई डोळे मीट, मी तुला दिसेल. आणि मग तिने डोळे मिटल्या बरोबर बोधिसत्व आईला आईच्या कुशीतच दिसले, पहिल्या दिवशी दिसले. तेव्हा त्यांचे निळे निळे डोळे दिसले, निळे निळे डोळे दिसले. ती एवढी प्रसन्न झाली, एवढी खुश झाली. म्हणे बाळ तू माझ्या कुशीत आहे. हो म्हणे मी तुझ्या कुशीत आहे. आई तू सजग हो म्हणे, डोळे लावून बस म्हणे. मग ती आई सजग बसली आणि मग ते बोधिसत्व त्या आईला सांगू लागले आई तू आज व्रत धारण कर, आई तू संकल्प कर, आई तू अधिष्ठान कर, आई तू उपोषण धारण कर. तेव्हा ती म्हणाली बाळ हे उपोषण काय आहे, बाळ हे अष्टशील उपोषण काय आहे.
तेव्हा ते सोमयत बोधिसत्व आईच्या कुशीत महामायाला सांगतात की आई तू असा दृढ निश्चय कर की मी कोणत्याही प्राण्याची हत्या करणार नाही. तेव्हा ती म्हणते नाही बाळ, मी कोणत्याच प्राण्याची हत्या करत नाही. आई ते मला माहित आहे, म्हणून तर मी तुझी कुश निवडलेली आहे, म्हणून तर मी तुला निवडलेला आहे, म्हणून तर मी तुझ्याकडे आलेला आहे. मला माहित आहे तू हत्या करत नाही, पण तरी मी तुला सांगतो की आजपासून तू हत्या शरीरानं बी करू नको, तोंडानं पण करू नको आणि मनानं बी करू नको, हे शिकवण्यासाठी मी तुला आलेला आहे. मग ते सांगतात की आई तू पहिलं असशील 3 अंगाने पालन कर. आपण काय करतो, कधी कधी आपण हत्या करते पण दुसरीला सांगतो मारा 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 मारा. कोणाला तरी बोलवत बाई आमच्या घरात साप निघला ना, पोरं मारा नारे लवकर लवकर मारा. बाबा मी तुला नारळ देते म्हणतात. पोराने साप सोडवणे याच्यात पाठवली एक मारा. सापाला एक दणका लिहायचा, याच्यात दणका सापा एक दणका. सापान म्हणजे सापाला जीव नाही, मारूच नाही कोणाला, सापाला नाही मारू, कोणाला नाही मारू, काय करत नाही साप, काय टेन्शन घेऊ नका, काय करू नका. आमच्या अनेक असे भंतेजी त्याच्या पायाखाली साप, मांडीखाली साप असतात, काय होत नाही. हे आमचे पूज्य धम्मसेवक भंतेजी रस्त्याने जात असताना एकदा पायाला साप चिटकला, एकदा पायाला साप चिटकला. त्या सापाला पाहून भंतेजी म्हणाले की मी असं ऐकलेलं आहे की नागवंशी लोक देखील बुद्धाला शरण गेलेत आणि बाबासाहेबांमुळे आम्ही देखील शरण गेलो, त्यामुळे तुम्ही ना आम्ही भाऊ भाऊ झालो. एक भाऊ दुसऱ्या भावाचा घात करत नाही. तू थकला तर तू जा, मी थकला तर मी जाईन. रात्रभर उभे राहिले, साप सकाळी निघून गेला. भंतेजी म्हणे तू थकला तर मी चाललो. एवढे महान भंतेजी आपल्याकडे हजर आहेत. तुम्ही फक्त सापाचं नाव काढू द्या, पण चिंपाता इकडे नुसतं असं कोण जर म्हणून साप चिंपाता इकडे भेटला तर मरण बिरण असं जसं आपण जगायसाठी चालू अमरत्व घेऊन आलो, जसं काय मरणारच नाही. आपण माहिती ठीक आहे साप आहे तर साप आहे, माहिती मांडीवरून जाय इकडून जाय, जाऊ दे जाय बरं, तुला जिथं राहायचं जा म्हणा, काहीच भ्यायचं नाही, काय घाबरायचं नाही. हे सराव केल्यानंतर कळते, खरंय बरं. त्याचा सराव केल्यानंतर कळते. मी जेव्हा भिक्षा मागा, मी पण थोडं थोडं प्रॅक्टिस केली. जेव्हा मी भिक्षा मागायला जातो तेव्हा अनेक कुत्रे असं अंगावर धावत धावत यायचे, अंगाला असं लटलट कापरं. तेव्हा मी श्वास पाहून त्याला मैत्री करायचो, काय करायचं नाही, जवळ जवळ यायचे, काही नाही असं टुकू टुकू पाहायचे, मुखेच जायचे. आता जर चिंग पळाला असतं तर चांगलं बसले असते, काय का नाही. भिक्षापत्र एकीकडे ना आपण एकीकडे चिवर एकीकडे अवघड झाला असतं. अनेक असे प्रसंग आहेत. भिक्षा मागायला गेल्यानंतर एका घरी गेलो, असं खाली उभा राहिलो, मुसलमानाची पोरगी आली म्हणे क्या चाहिए. मी काहीच नाही बोललो. दोनदा तीनदा बोलली, तिची आई म्हणे क्या बोल रहा है, तो बोले कुछ नहीं बोल रहा है, मुक्का है. आता मी मनात म्हणलं ये लय बोल का आहे, पण आता काय करावं, मुका तर मुका. भिक्षा मागताना माझा अनुभव आहे म्हणे मुक्का आहे म्हणे. तर मग त्याची आई म्हणे ती म्हणे रहने दे दिनभर खडा फिर, कुछ नाही बोलता तर रहने दे. म्हणलं मैं क्यों रहूं खडा दिनभर, मला काय म्हणलं. पुढच्या घरी गेलो, त्या मुसलमानीने अगोदर सांगितलं भाभी जान वो गुंगा बाहेर आहे म्हणे. आता मला ढळढळ ऐकू लागलं, सगळ्या गल्लीत सांगितलं म्हणे गुंगा बाहेर आहे आणि कुछ नाही बोलताय म्हणे. पण एका घरावर एक उपासिका होती, ती वरून म्हणले अरे भाभी वो गूंगा बहरा नहीं, वो हमारे बंदी जी है, वो घर में खाना जो पका हुआ रहता है वही लेते. अरे अल्लाह अगर ऐसा है तो मैं देती. मग सगळ्यांनी वाढणं सुरू केलं. बघा काय बोलायचं काम नाही, भिक्षा बरोबर. मग सगळे वाढू लागले, न बोलता वाढू लागले. पण पहिल्यांदा असं काय म्हणतात, एका घरी गेलो, एक आई लगेच तिच्या सुनाला म्हणे लवकर ये लवकर ये लवकर ये म्हणे, बाई ते आंधळा आलंय म्हणे. आता मी असं खाली उभा डोळे लावून, ते म्हणे आंधळा आलंय म्हणे. मी म्हणलं आता काय करावं, वर पाहावं करायला. ती बिचारी पण लवकर वाढ, तिची काय सूर आली नाही. तीच म्हातारी आली आणि म्हातारी आता बिचारी बुडकी, मी आता उंच, मी आपला असं खाली म्हातारी मला वाढली. मी म्हातारीकडे पाहिजे, मला वाटलं आंधळ आहे काढू. अजब गजब भिक्षा मागताना वेगवेगळे अनुभव येतात. काय काय अनुभव येतात वेगवेगळ्या जीवनामधले रस. म्हणून सुवेद ऋषींनी या जेव्हा आईला उपदेश देणं सुरू केलं तेव्हा म्हणते आई तू हत्या काया वाचा मनाने करू नको, चोरी काया वाचा मनाने करू नको. ते नाही बाळ मी चोरी करत नाही, मी दान करते. मी एवढ्या मोहरा वाटल्या, तुझ्या वडिलांना मला स्वप्न सांगितलं. मग तेव्हा ते म्हणतात आई तू आता तिसरं शील ग्रहण कर. ते म्हणते कोणतं बाळ, आई तू परिशुद्ध ब्रह्मचर्याचं पालन कर. ते म्हणते ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे कोणतं, तर म्हणे आई 2 प्रकारचे ब्रह्मचर्य असतात. साधू संन्यासी जे लोक असतात त्यांचं ब्रह्मचर्य असं असतात की पृथ्वीवर जेवढ्या बी काही माद्या आहेत, मग त्या स्त्रिया असो का प्राणी असो, पृथ्वीवर जेवढ्या बी काही माद्या आहेत, स्त्रिया आहेत, त्या सगळ्या आई समान बहिणी समान आहेत नाही. पुरुष सगळे भावा समान आणि वडिला समान आहेत म्हणे. त्या सगळ्या साधू संन्यासीने असा विचार करावा. पण जे काही ग्रस्त लोक आहेत त्यांनी आपला पती सोडून बाकी सगळे पुरुष मोठे आहेत वडिलासारखे, बराबरीचे आहेत भावासारखे, लहान आहेत मुलासारखे असा भाव ठेवावा.
मोठी आहेत आईसारखी, बराबरीच आहेत बहिणीसारखी, लहान आहेत मुलीसारखी, याला म्हणतात ग्रस्त ब्रह्मचर्य. म्हणजे एकनिष्ठ राहणे, आपल्या पती सोबत मरेपर्यंत एकनिष्ठ राहणे, आपल्या पत्नी सोबत एकनिष्ठ राहणे. तर ते काय म्हणतात, आई तू एकनिष्ठ राहण्याचं ब्रह्मचर्य पालन कर. ती म्हणते, बाळ तुझ्या बापाशिवाय, राजा शुद्धोधन शिवाय माझ्या मनात कोणाचाच विचार येत नाही, आतापर्यंत आला नाही. वाई ते मला माहित आहे, म्हणून तर मी तुला पसंत केलेला आहे. शुद्ध सात कुलीन माता पिता लागतात आणि तुम्ही दोघं दिसले मला, म्हणून तर मी इकडे आलेला आहे. तर ते म्हणतो, नाही नाही आई, हे तर मला माहित आहे की तू माझ्या वडिलाशिवाय कोणाचाच विचार करत नाही, पण आज मी तुला सांगतो की तू शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन कर. ती म्हणते, बाळ सांग ना मला काय करायचंय. तर तू माझ्या वडिलाचा पण आजपासून विचार करू नको. काय म्हणतात, तू आजपासून माझ्या वडिलाचा पण विचार करू नको. आता इथून पुढे तू आणि माझे वडील दोघं पण एकरूप होऊ नका. म्हणून बोधिसत्व ज्या दिवशी आईच्या कुशीत येतात, तिथून पुढे 10 महिनेपर्यंत राजा राणीला एकत्र येता येत नाही. याला म्हणतात परिशुद्ध ब्रह्मचर्याचं पालन. आणि म्हणून मग ते म्हणते, बाळ हे तुझ्या वडिलाला विचारावं लागेल म्हणे. हे बाकीचं सगळं मी तुला वचन दिलं, पण हे तुझ्या वडिलाला विचारावं लागेल. कारण हे राजे महाराजे लोक हुंकार असतात, कधी कधी त्याच्या मनासारखं नाही झालं तर शिरछेद करतात. थांब म्हणे, मी तुझ्या वडिलाला विचारते. तेव्हा त्यांनी स्मित हास्य करून विचारलं, आई तू चिंता करू नको, माझा पिता सहर्ष या गोष्टीला स्वीकार करेल म्हणे, पण तरी तू विचार म्हणे माझ्या वडिलाला. मग ती त्याच प्रहरी राजा शुद्धोधनाकडे जाते, निरोप पाठवते. म्हणजे महाराज रात्री माझं बाळ असं माझ्यासोबत चर्चा केली, माझ्यासोबत बोललं म्हणे माझं बाळ, मी डोळे लावल्यावर मला दिसलं म्हणे, आणि संभाषण केलं त्यांनी, मला असं व्रत घ्यायचं सांगितलंय. तेव्हा राजा शुद्धोधन हात जोडून विचारतो, काय काय सांगितलेलं आहे. मग तेव्हा ते सांगत जातात आणि तेव्हा म्हणतात की त्या बाळाने मला सांगितलेलं आहे की शुद्ध ब्रह्मचर्याचं पालन कर. तेव्हा राजा तुम्ही मला अनुमती द्या. ते म्हणतात, अनुमती आहे, तू पालन कर, पण सांगता खरी काय करायचंय. तर आजपासून तुम्ही आणि मी बाळाचा जन्म होईपर्यंत एकत्र यायचं नाही, असं ब्रह्मचर्याचं पालन करायचंय. तेव्हा राजा शुद्धोधन म्हणतात, हो मी वचन देतो तुला की मी परिशुद्ध ब्रह्मचर्याचं पालन करेल. परंतु तेव्हा आईचं आयुष्य हे 10 महिने 6 दिवसच असते. कोणत्या बी बोधिसत्वाची आई शेवटच्या जन्मात तिला आयुष्यात 10 महिने 6 दिवस असते. का? कारण 6व्या दिवसानंतर 7व्या दिवशी पुरुष मंडळी एकत्र येण्याची शक्यता असते. आणि बोधिसत्वाच्या आईने एकदा का बोधिसत्वाला कुशीत घेतलं तर डबल कुठल्याच पुरुषाचा स्पर्श तिला चालत नसतो, म्हणून त्याच्या आईचा मृत्यू होतो. आणि म्हणून तिला आयुष्य 6 दिवसाचं असते. 7व्या दिवशी त्या मरण पावल्या. महाप्रजापती गौतमीकडे ते बाळ दिलं. 20 वर्षानंतर शाक्य संघाचं सदस्य झालं. त्यानंतर त्याने रोहिणी नदीच्या पाण्याच्या वादावरून ते 4 दृश्य पाहिल्यानंतर जेव्हा त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं, कंटकाच्या पाठीवर हात फिरवला, एका रातोरात तो कंटक त्यांना हनुमान नदी पार करून गेला. ते आलार कालामाकडे गेले, उद्दक रामपुताकडे गेले. नंतर 6 वर्ष कठोर तपश्चर्या केली. मग त्या वडाच्या झाडाखाली सुजाताच्या हस्ते खीर खाल्ली. ते सोन्याचं पात्र जे निरंजन नदीमध्ये टाकलं, ते खाली उरद दिशेनं वाहत गेलं. आणि जेव्हा ते भिक्षा पात्र काळ राजाच्या दारी जाऊन डुबलं, तेव्हा जो नागराजा झोपलेला होता त्यांनी पाहिलं, त्या भिक्षा पात्राचा आवाज छन झाला. तो नागराजा जेव्हा उठून उठला तेव्हा तो म्हणाला, अरे कालच ते बुद्ध झाले, आज डबल कोण बुद्ध होणार आहे, कालच तर झाले. तेव्हा त्यांनी पाहिलं, डोळे उघडल्यावर त्यांनी विचार केला की कोण बुद्ध होणार आहे. तेव्हा त्यांना कळालं की वर सिद्धार्थ गौतम बुद्ध होणार आहेत आज, पण ते काही काल नाही तर 30,000 वर्षापूर्वी काश्यप नावाचे बुद्ध झाले, त्यांचं भिक्षापात्र पडलं. म्हणजे याचा अर्थ नाग लोकांमध्ये 30,000 वर्षानंतर एकदा उठतात, इतकं आयुष्य आहे त्यांना, म्हणजे जागच काय रात्र झाल्यासारखं. मग ते म्हणाले, अरे 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 हे भिक्षापात्र तर काल परवा नाही पडलं, 30,000 वर्षापूर्वी पडलंय. आणि 30,000 वर्षापूर्वी हे काश्यप बुद्ध झाले आणि त्यांनी भिक्षापात्र मोजले. ते म्हणे, अरे अगोदर 2 खाली भिक्षापात्र आहेत, म्हणजे अगोदर 2 बुद्ध झाले, आता हे काश्यप बुद्ध तिसरे, आता हे गौतम बुद्ध चौथे, आणि ह्या भद्रकल्पामध्ये 5 होणार आहेत. आता आणखी एक भिक्षापात्र, असं म्हणतात की आपले बाबासाहेब होणार आहेत. याला भद्रकल्प म्हणतात, कारण याच्यामध्ये 5-5 सम्यक संबुद्ध होणार आहेत. आणि म्हणून आपण जे काही धम्माची दीक्षा घेतलेली आहे ते बुद्ध कोण आहेत, तर प्रत्येक जन्मामध्ये त्यांना बुद्ध भेटले आणि बोधिसत्वांच्या पारमिता पूर्ण करत 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 एका जन्मामध्ये आपले भगवान बुद्ध व्यापारी होते आणि त्या जन्मामध्ये त्यांचा एक मित्र पण व्यापारी होता. हे दोघं बी व्यापार करत 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 एका गावात गेले. त्या गावामध्ये एक म्हातारी होती. त्या म्हातारीकडे एक परात होती सोन्याची आणि तिच्याकडे एक व्यापारी गेले आणि त्या व्यापाऱ्याला ती म्हातारी म्हणी, बाळा माझी नात खूप रडू लागली, थोड्या बांगड्या बिंगड्या काय जे आहेत ते बांगड्या
प्लेट घे म्हणे. ती प्लेट सोन्याची होती. त्या व्यापाऱ्यानं पाहिलं की प्लेट सोन्याची आहे, पण या म्हातारीला आपण ठकू. मग तो म्हणाला की या प्लेटीचं काही येत नाही, हे काय भाव नाही, मी एक बी बांगडी तुला देऊ शकत नाही. ते म्हणे बाळा नात लय रडती म्हणे, काही करून एक दोन बांगडी तर दे म्हणे. त्याने काही ती दिली नाही आणि तो व्यापारी पुढे निघून गेला. त्याला त्या म्हातारीला फसवायचं होतं. आणि मग दुसरा व्यापारी आला आणि त्या व्यापाऱ्यानं पाहिलं की मग ती म्हातारी म्हणाली बा म्हणे हे थोडीशी प्लेट घे, माझ्या नातीला काहीतरी बांगड्या बिंगड्या दे. तेव्हा त्याने ओळखलं की सोन्याची प्लेट आहे. तेव्हा ते म्हणाले आई माझ्या जवळच्या सगळ्या बांगड्या आणि माझ्या जवळचं सगळं जरी दिलं तरी तुझ्या सोन्याच्या प्लेटचं मोल होणार नाही, तुझी ही प्लेट सोन्याची आहे म्हणे. ती म्हणे अरे त्या अगोदरचा व्यापारी तर म्हणे काही कामाची नाही म्हणे, हा त्याने तर मला फसवायचा विचार केला होता. बरं जाऊ दे म्हणतो इमानदार आहे, सोन्याची प्लेट घे म्हणे. आणि त्या म्हातारीने ती सोन्याची प्लेट देऊन टाकली आणि त्याने जेवढं बी काही होतं त्यांनी ते सगळं त्या म्हातारीने देऊन टाकलं. बांगड्या बिंगड्या जे काय होते सगळं दिलं. आणि मग ते विचार केला की आता तर सगळं संपलं, मग चला वापस जाऊ. म्हणून ते नदीच्या जहाज पकडलं, बोट पकडली, ते पलीकडे गेले. आणि तो व्यापारी पुन्हा त्या म्हातारीकडे आला. पहिला वाला आला, त्याला ते म्हातारीला फसवायचं होतं. तो आला म्हणे म्हातारी इकडे ये म्हणे, तू नाही म्हणते, तुझ्या प्लेटची काही किंमत नाही म्हणे, पण तुला एक बांगडी देतो म्हणे, ये म्हणे. तेव्हा म्हातारी हातात काठीच घेऊन आली. म्हणे अरे म्हणे दुष्ट माणसा तू म्हणे मला फसवायचा विचार केला होता, ती माझी प्लेट सोन्याची होती म्हणे, साधी सुधी नव्हती म्हणे. तुला कोण सांगितलं म्हणे? तर त्या दुसऱ्या व्यापाऱ्यानं सांगितलं म्हणे, हे बघ एवढं सगळं मला देऊन गेलाय म्हणे आणि ती सोन्याची प्लेट घेऊन गेलाय. तर त्या पहिल्या व्यापाऱ्याला एवढा राग आला, एवढा क्रोध आला की त्याने बाजूलाच रेती होती त्याने ती रेती घेतली मुठभर, आपल्या तोंडात घेतली, कडा ती रेती चावली आणि रेती चावली, डोळ्यातून त्याचं रक्त बाहेर आलं. आणि रेती चावून त्यानं संकल्प केला की तू मला फसवलंस, मी तुझा बदला घे. म्हणून त्यांनी दृढ निश्चय केला की मी तुझा बदला घे. तिथे जमीन फाटली, रक्त बाहेर आलं आणि ते तिथं मेले. तर तो पहिला जो व्यापारी होता, ज्या म्हातारीला फसवायचं होतं, तो देवदत्ता होता. आणि ज्या दुसऱ्या व्यापारी जे होता ते आपले भगवान बुद्धच होते. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की तेव्हापासून त्या देवदत्ताने माझा पिछा केलाय. केवढ्या गोष्टीमुळे? फक्त एवढ्याशा गोष्टीमुळे. कडा म्हणून तुम्ही बोट मोडता ना, कडा हे तेव्हा सुरू झाले. असे म्हणतात तो असं हो, तो तसं हो, तो सत्यानाश हो. आता एवढी रेती कडा चावली म्हणल्यावर किती क्रोध आहे. तीनदा जीवे मारण्यासाठी तो चक्क 1-2 नाही 4 असंख्य 1 लाख कल्पापासून तोही पिछा करत होता. कशासाठी? त्यांना मारण्यासाठी, जीव मारण्यासाठी. पण भगवंताला काय मारू शकला नाही. शेवटी तो बिचारा दुर्गतीला गेला. तेव्हा तरी आता पश्चात बुद्ध बनून येणार आहे असं आपले भगवंतच म्हणाले. म्हणून उपासक उपासिकांनो, आपण दृढ निश्चय करा की जन्म मरण्याचं हे फेर 1-2-3 वर्ष 2-4 वर्ष नाही, एवढं लंबी प्रक्रिया आहे. आणि या लंब्या प्रक्रियेमध्ये 2-3 मिनिटात प्रवचन संपवणार. लंब्या प्रक्रियेमध्ये आपले गौतम बुद्ध आनंद आणि भिक्खू संघाला घेऊन जात होते आणि जाता पुढे मुंग्याची रांग लागली. अशी मुंग्याची लाईन लागली. या मुंग्याची लाईन लागल्याबरोबर भगवंताने त्या मुंग्याच्या लाईन कडे पाहिलं आणि स्मित हास्य केलं. भगवान बुद्ध जेव्हा स्मित हास्य करतात, भगवान कधी गदगद हसत नाहीत, जोरजोराने हसत नाहीत, पण भगवान स्मित हास्य करतात. जेव्हा भगवान स्मित हास्य करतात तेव्हा त्यांच्या या दातांमधून 6 रंगाचा रश्मीचं चक्र बाहेर निघते. हे झेंडे आहेत ना आपले, हे पंचरंगी नाही, हे 6 रंगाचे. तर जेव्हा ते स्मित हास्य करतात तेव्हा इतकं सुगंधित, एवढं सुगंधित आणि एवढं सुंदर 6 रंगाचं चक्र त्यांच्या तोंडामधून असं बाहेर पडताना दिसतंय. त्यामुळे कोणाला असं वाटत की भगवंताने स्मित हास्य करावं, भगवंताने स्मित हास्य करावं, जेणेकरून आम्हाला पाहायला मिळेल. म्हणून आनंद नेहमी भगवंताच्या चेहऱ्याकडे लक्ष ठेवून असायचा की भगवान आता स्मित हास्य करतील. पण कधीतरी उमराचं फुल उमलावं तसं भगवंताचं स्मित हास्य कधीतरी असायचं. आणि आज भगवंतांनी त्या मुंग्याच्या रांगेला पाहून स्मित हास्य केलं. तेव्हा आनंदानं हेरलं, योग्य वेळ होऊ दिली, भगवंताला बसू दिलं, प्रदक्षिणा घातली, वंदन केलं आणि हळूवार म्हणाले माझे शास्ता विनाकारण स्मित हास्य करत नाहीत. आज मुंग्याच्या रांगेला पाहून मगाशी तुम्ही स्मित हास्य केलं, काय कारण होतं भगवान, काहून तुम्ही स्मित हास्य केलं? तेव्हा भगवान म्हणाले अरे आनंद, त्या मुंग्याच्या रांगेला पाहिल्याबरोबर, मी डोळे लावल्याबरोबर मला कळालं जे मी विशाखाच्या हातची खीर खाल्ल्यानंतर निरंजना नदीमध्ये भिक्षापात्र टाकून जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली बसलो, जेव्हा मला बुद्धत्व प्राप्त झालं, तेव्हा ते बुद्धत्व मला 3 प्रहारामध्ये प्राप्त झालं. पहिल्या प्रहारामध्ये मला माझे पूर्व जन्म दिसले, 1, 2, 3 जन्म नाही, 1 कोटी 2 कोटी नाही, तर मला संवर्त विवर्त कल्प तुम्हाला कळलंय. संवर्त विवर्त काय? संख्य दस संख्य असंख्य दस असंख्य असं करत संवर्त दस संवर्त विवर्त दस विवर्त असा आकडा
खरं आहे. तर एवढ्या जन्मापर्यंत ते मला पुनर्जन्म दिसले, एवढे स्पष्ट दिसले की मी त्या जन्मात काय होतो, माझं नाव काय होतं, माझे आई वडील काय होते, कोणत्या कारणाने मेलो, माझा व्यवसाय काय होता. 1 2 3 नाही, संवर्त विवर्त कल्प मला जन्म दिसले. किती? 4 घंट्यातच दिसले, पहिल्या प्रहारात दिसले. पौर्णिमेच्या, वैशाख पौर्णिमेच्या मध्यरात्री, वैशाख पौर्णिमेच्या रात्री भगवंताला या 3 प्रहारामध्ये बुद्धत्व प्राप्त झालं. हे बुद्धत्व म्हणजे काय नेमकं, तर त्याला पूर्व जन्माचं स्मरण प्राप्त झालं. त्यांना त्यांचे सगळे पुनर्जन्म दिसले, सगळे, 1 आणि 2 नाही. अनेक लोक म्हणतात भगवान बुद्ध धम्मामध्ये पुनर्जन्म नाही. अरे तुम्ही भगवान बुद्धाच्या बुद्धत्वालाच मानू नाही लागले. तुम्हारी सुरुवात ही असे आणि मग काय म्हणता बुद्धं शरणं गच्छामि, म्हणजे भगवंताच्या बुद्धत्वाला मी शरण जातो. अरे तुम्ही तर इथं हेच मानू नाही लागले की पुनर्जन्म नाही. अरे 1 आणि 2 नाही, संवर्त विवर्त कल्प. आणि कसे दिसले म्हणतात, एवढे क्लिअर दिसले जसं की एखाद्या नितळ विहिरीमध्ये पडलेले सगळे स्पष्ट नाणे दिसावेत आणि ते काटा आहे का छापा आहे ते दिसावं, किंवा काय मासे आहेत का, झिंगे आहेत का, बोंबिले का, काय स्पष्ट दिसावं. जेवढं क्लिअर दिसावं तेवढं क्लिअर मला दिसले की मी काय होतो, रंगरूप कसा होता, मायबाप कोण होते, कोणत्या कारणाने मेलो. आणि मग दुसऱ्या प्रहारामध्ये मला बुद्धत्वामध्ये दुसरं ज्ञान प्राप्त झालं. कोणतं? मग ते म्हणाले मला सगळ्या प्राणी दिसले आणि 31 लोक दिसले. 4 नरक लोक दिसला, 21 देवलोक दिसले आणि 4 ब्रह्मलोक दिसले, 1 मनुष्य, 1 प्रेत लोक, असे 31 लोक दिसले. 31 लोक दिसले आणि हे प्रतीत समुत्पाद सिद्धांताचं दुसऱ्या प्रहारामध्ये ज्ञान प्राप्त झालं. म्हणे मला या दुसऱ्या प्रहारामध्ये यायचे बी किती दिसले जन्म, सगळ्या प्राण्यांचे संवर्त विवर्त कल्पापर्यंत दिसले. म्हणजे 1 मुंगी दिसली तर तिचे संवर्त विवर्त जन्म दिसले, हे कुठं कुठं मेले. आणि एवढं दिसलं क्लिअर. जसं एखादा माणूस एका गावाला जातो, मग दुसऱ्या गावाला जातो, मग तिसऱ्या गावाला जातो, मग पुन्हा ह्या गावाला येतो, पुन्हा त्या गावाला जातो. जेवढं तो क्लिअर मला, तुम्ही एवढे गाव फिरले पुन्हा आपल्या गावाला आलो, तेवढं क्लिअर मला कळालं. हा हाती पहिल्यांदा इथं होता, ही मुंगी इथं होती, नंतर हे इथं होते, हे माकड झाले, हे वानर झाले, हे डुकर बी झाले, हे माणूस बी झाले, माणूस पुन्हा बी डुकर झाले, पुन्हा असं झाले. हे सगळं मला क्लिअर दिसलं म्हणे. आणि सगळ्या प्राण्याचं दिसलं दुसऱ्या प्रहारात. याला बुद्धत्व म्हणतात. बुद्धत्व म्हणजे काय? स्वतःचे सगळे पुनर्जन्म दिसले, मग सगळ्या प्राण्याचे दिसले आणि तिसऱ्या प्रहारामध्ये दिसलं की अरे हे नरकातले प्राणी नरकात का चालले, हे प्रेतातले प्राणी प्रेतात का चालले, हे मनुष्य लोकातले प्राणी मनुष्य लोकात का चालले, हे देवलोकातले सत्व देवलोकात का चालले, हे रूप ब्रह्म लोकातले रूप लोकात, ब्रह्म लोकातले ब्रह्म अरूप ब्रह्म लोकातले का चालले, आणि हे सगळे अरहंत का होतात. हे सगळं कारण कळलं. कार्य कारण भाव, हे तिसरं बुद्धत्व त्यांना प्राप्त झालं. वैशाख पौर्णिमेच्या रात्री 3 प्रहारामध्ये अशा रीतीने बुद्धत्व प्राप्त झालं. 3 प्रहारामध्ये 3 गोष्टी कळल्या. आपले पुनर्जन्म सगळे कळले, सगळ्या प्राण्याचे पुनर्जन्म कळले आणि सगळे प्राणी का असे दुःखात जाऊ लागले, का सुखात जाऊ लागले, हे सगळं त्यांना कारण कळलं. याच नाव आहे कार्यकारण भाव. कार्यकारण भाव. मग त्यांना देवलोक दिसला. अनेक लोक म्हणतात देवलोक कुठे आहे, देवलोक कुठे आहे म्हणतात लोक. सुमेरू पर्वतावर देवलोक आहे. सुमेरू पर्वत कुठे आहे, तर सुमेरू पर्वत या ब्रह्मांडाच्या मध्यभागी आहे. सुमेरू पर्वत या ब्रह्मांडाच्या अशा मध्यभागी आहे. हे ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाच्या मध्यभागी सुमेरू पर्वत आहे. हा सुमेरू पर्वत किती उंच आहे? हा 84,000 योजन आहे, म्हणजे 8,40,000 किलोमीटर आहे. 8,40,000 किलोमीटर उंच आहे, 8,40,000 किलोमीटर रुंद आहे, 8,40,000 किलोमीटर लांब आहे. या सुमेरू पर्वतावर देवलोक राहतात. या उंच टेकड्यावर तुषित देवलोक आहे आणि इथूनच ते सुमेध ऋषी जे आहेत, इथूनच ते आईच्या कुशीत प्रवेश करतात. हे सुमेरू पर्वत या ब्रह्मांडाच्या मध्यभागी आहे आणि या सुमेरू पर्वताच्या इथं तुषित देवलोक राहतात. याच्या अर्ध्यावर तावतीस देवलोक राहतात, त्याच्या आणखी अर्ध्यावर यामा देवलोक राहतात आणि खाली इथं चातू महाराज देवलोक राहतात. आणि तेच महामायाला उचलून घेऊन गेले होते हिमालयाच्या पायथ्याशी इथलचे देवलोक, जे इथं राहतात, या सुमेरू पर्वतावर राहतात. या सुमेरू पर्वताच्या या वरच्या भागामध्ये बाकीचे देवलोक राहतात. इथं वरच्या भागामध्ये पण हे सुमेरू पर्वत आहे आणि हिच्यावर हे देवलोक राहतात. आणि या सुमेरू पर्वताच्या खालीच 84,000 योजन खाली 4 नरक लोक आहेत. हे नरक लोक म्हणतात ना, कुठे आहेत, तर या सुमेरू पर्वताच्या खाली आहेत. तर या सुमेरू पर्वताच्या खाली 84,000 योजन खाली आहेत. सेम वरच्या भागामध्ये जो देवलोक आहे तुषित, तसं सर्वात खाली अविच्छिन्न नरक जे म्हणतात, ते लोक समजून सांगतात ना, ते 4 नरक लोक या इथं आहेत. आणि या सुमेरू पर्वताच्या सगळ्या साईडने एक समुद्र आहे. तो समुद्र 84,000 योजन आहे आणि जिथं समुद्र संपतो त्याच्या बाजूला एक पर्वत रांग आहे, गोल आहे. या सुमेरू पर्वताच्या गोल भागात एक समुद्र आहे. जिथं समुद्र संपतो मग एक पर्वत रांग आहे. ती पर्वत रांग संपली की दुसरा समुद्र आहे आणि मग
पर्वत रांग आहे, मग तिसरा समुद्र आहे, मग पर्वत रांग आहे, मग चौथा समुद्र आहे, मग पर्वत रांग आहे, मग पाचवा समुद्र आहे, मग पर्वत रांग आहे, सहावा समुद्र आहे, मग पर्वत रांग आहे, आणि सातवा समुद्र आहे आणि मग पर्वत रांग आहे. जेव्हा सातवी पर्वत रांग संपते तेव्हा त्याच्या ईशान्य भागामध्ये एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजाच्या बाहेर 4 दीप आहेत, त्यातलं एक जम्बूद्वीप आहे आणि तिथं आपण राहतो. समजलं आपण कुठं राहतो ते सध्या? कळलं का नाही तुम्हाला? जम्बूद्वीप म्हणजे भारत. आपण कुठं आहे? जम्बूद्वीपात आहे. कुठं? या 7 समुद्राच्या 7व्या प्रकारचा जो पर्वत आहे त्याच्या बाहेर आल्यानंतर 4 द्वीप आहेत, त्या द्वीपामध्ये एक जम्बूद्वीप आहेत आणि बाकीचे 3 द्वीप आहेत. जेव्हा जम्बूद्वीपामध्ये दुपारचे 12 वाजतात तेव्हा काही द्वीपामध्ये रात्रीचे 12, रात्रीचे 2-3 वाजतात. ते बाकीचे 3 द्वीप आहेत, त्या तीनही द्वीपावर कधीच सम्यक संबुद्ध उत्पन्न होत नाही. सारे सम्यक संबुद्ध आतापर्यंत आणि पुढे जेवढे होणार आहेत ते सगळे जम्बूद्वीपातच उत्पन्न होतात आणि म्हणून आपला जन्म जम्बूद्वीपात झाला. हे आपलं पुण्य आहे. साधी गोष्ट नाही आहे की आपण जम्बूद्वीपात जन्मलो, भारतात जन्मलो. आणि म्हणून सुमेरू पर्वत एवढा उंच आहे आणि म्हणून ते गाणं म्हणताना पण काय म्हणतात? 7 समंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गया. 8 समंदर काऊन नाही म्हणत? 10 समंदर काऊन नाही म्हणत? 12 समंदर काऊन नाही म्हणत? काही माहिती का म्हणतात? तर अशीच एक महिला मरण पावली आणि मेल्यावर ती देवलोकात गेली, या सुमेरू पर्वतावर उत्पन्न झाली आणि तिचा नवरा रडत रडत भगवान बुद्धाकडे गेला. भगवंताला म्हणले, भगवान माझी पत्नी लई गुणी होती, खूप चांगली होती, मला तिला पाहायचंय, मला तिला बघायचंय, मला तिला भेटायचंय, मी तिच्याशिवाय जगू शकत नाही. भगवंताने डोळे लावले आणि पाहिलं तर ती देवलोकात उत्पन्न दिसली. भगवंताने विचार केला, अरे तिथं सुमेरू पर्वतावर गेली, तिथं उत्पन्न झाली, आता याला कसं पाठवावं तिथं? आणि त्या काळामध्ये जी सायकल होती आणि जे काही रथ होते ते तर जात नाही तिथं. आताच्या काळात मोटरसायकल, रिक्षा, ट्रेन, बस, विमान तिथं जात नाही. 7 समुद्र कसे पार करणार? 84 हजार योजन येते, 8,40,000 किलोमीटर आहेत, 7 येत असे आणि पर्वत बी तसे 7. कसे तुम्ही पोहोचणार? 7 सुमेरू पर्वतावर जाण्यासाठी कोणालाही जाता येत नाही, ट्रेन जाता येत नाही, बसनं जाता येत नाही. मग भगवंताने विचार केला की याला कसं सांगावं? मग भगवंताने त्याला सांगितलं की तुला जर तुझ्या पत्नीला बघायचं असेल, तिला जर भेटायचं असेल आणि तिच्यासोबत जर तुला राहायचं असेल तर मग भगवंताने त्याला मार्ग सांगितला जो की तुम्ही ते नेहमी म्हणता. दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सर्वदा भावनाभिरता हुन्तु गच्छन्तु देवतागता. जे लोक सदा सर्वदा दान देतील, 3 रत्नाला श्रद्धा ठेवून दान देतील, जे नेहमी शिलाचं रक्षण करतील, जे नेहमी भावनेमध्ये रत राहतील, गच्छन्तु जातील देवता गता. मग त्याला सांगितलं तू नेहमी दान दे, शील पालन कर आणि ध्यान कर, तेव्हा तू मेल्यानंतर देवलोकात उत्पन्न होशील आणि तेव्हा तुमच्या भेटी होतील तिथं. आणि मग असंच त्यानं केलं आणि तिथं गेल्यावर मग त्यानं म्हटलं की 7 समंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गया. असं जावं लागतं. आलं लक्षात? नाही तर बायको केली 2 महिन्यात दुसरी केली, मग कसं काय भेटी होती? ते देवलोकातून तुम्ही इकडे कसं काय भेटी होणार? तर म्हणून लगेच इकडे दुसरी केली. नाही तर बायको असताना दुसरी पाहिली, आणखी असताना जिवंतपणी अवघड काम आहे का नाही? तर बाई ऐसा नाही होत आहे, तर तिथं जायचं असेल तर दान द्यावं लागतं, शील पालन करावं. इथं अरहंताचा मार्ग नाही सांगितला बुद्धाने. हे कोणता मार्ग सांगितला? देवलोकात कसं उत्पन्न होतंय? गच्छन्तु देवतागता. म्हणून देवलोकात कसं उत्पन्न होतंय हा श्रेष्ठ मार्ग भगवंताने सांगितलेला आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, त्या मुंग्याची रांग पाहिल्यानंतर भगवान काय म्हणतात? ए आनंद, 2 मिनिटानंतर समाप्त होणार आहे. ए आनंद, अरे या सगळ्या मुंग्याच्या रांगेला पाहून मला सगळ्या मुंग्याचं स्मरण झालं आणि असं कळलं की यातली प्रत्येक मुंगी शेकडो वेळा चक्रवर्ती सम्राट राहिलेली आहे. किती? शेकडो वेळा प्रत्येक मुंगी चक्रवर्ती सम्राट राहिलेली आहे. आणि आता मला हसू का आलं? अरे ही चक्रवर्ती सम्राट हजारो वेळाच राहिली, आता मुंगी होऊन पडली. म्हणून चक्रवर्ती सम्राट बी झालं तरी मुंगी व्हावं लागतंय, नरकात बी जावं लागतंय. म्हणून हे आनंदा, मी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगतो की तुम्ही चक्रवर्ती सम्राट देवलोकात कुठं जाण्याचा विचार करू नका. तर काय करा? श्रोतापन्न होण्याचा प्रयत्न करा, सकृदागामी होण्याचा प्रयत्न करा, अनागामी होण्याचा प्रयत्न करा, अरहंत होण्याचा प्रयत्न करा. म्हणून चक्रवर्ती सम्राटापेक्षा, या पृथ्वीवरल्या राज्यापेक्षा आणि देवलोकाच्या राज्यापेक्षा देखील श्रोतापन्न पद श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंताने तिथं गाथा म्हटली आणि ती गाथा कोणाला उद्देशून म्हणली? तर धम्मिक नावाच्या उपासकाला उद्देशून म्हटली. धम्मिक नावाचा एक उपासक होता. धम्मिक नावाचा एक उपासक होता, नित्य नियमाने दान पुण्य करत होता आणि त्याचे 7 मुलं 7 मुली, नातुंड परतुंड सगळे होते. नेहमी दान करायचा, शील पालन करायचा, ध्यान करायचा आणि भगवान बुद्धाला प्रत्यक्ष 3 टाइममध्ये काहीतरी घेऊन जायचा. आणि 90 वर्षाचा झाला, 80 वर्षाच्या पुढे गेला आणि ज्या दिवशी मरण पावायचंय त्या दिवशी त्यानं भगवान बुद्धाला निरोप पाठवला. म्हणजे भगवान
धम्मिक नावाचा उपासक दान देत देत शील पालन करत करत ध्यान करत करत आज शरीर सोडणार आहे. भगवान असे भिक्षू पाठवा जे सत्तीपठ्ठाणाचा उपदेश करतील. भगवान मला सत्तीपठ्ठाण ऐकत 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 शरीर सोडायचं आहे. तेव्हा भगवंतांनी पाहिलं आणि लगेच काही भिक्षूंना सांगितलं, भिक्षूंनो जा, आज धम्मिक उपासक शरीर सोडणार आहे, तुम्ही संघदान घेण्यासाठी जा. ते भिक्षू संघ आले. धम्मिक उपासकांनी त्याच्या मुला मुलीला सांगितलं, मला उठता येत नाही पण मला भिक्षू संघ दिसना असा बसवा. तो मूर्तिशेवर पडलेला आहे, पांढरे शुभ्र कपडे परिधान केलेला आहे, चेहऱ्यावर तेज आहे. आज मरणार त्याला माहित आहे. भिक्षू संघ घरी भोजनाला बोलावलाय आणि सांगितलं, असे पाय धुवा, तसे पाय पुसा, असं सन्मान करा, असं भिक्षू संघ बोलवा, असं भोजन वाढा, असं दान द्या. सर्व शरण करत आहे, पळड्या पळड्या सांगत आहे. आणि जेव्हा सगळं भोजन दान झालं तेव्हा भिक्षू संघ महासतीपठ्ठाणाचा उपदेश करत आहे. आणि तो हात जोडून डोळे लावून सतीपठ्ठाण ऐकत आहे, ऐकत आहे, ऐकत आहे. तो धम्मिक उपासक एवढा पुण्यवान, त्याचे मुलं बसलेले आहेत, सुना बसलेले आहेत, मुली बसलेले आहेत, जवाई नातुंड परतुंड बसलेले आहेत. आणि तो धम्मिक उपासक महासतीपठ्ठाणाचा उपदेश ऐकत 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 डोळे लावून एकाग्र चित्ताने ऐकत आहे. ऐकता ऐकता ऐकताच 1 घंट्याभराच्या आत 6 देवलोकातून 6 यान आले, 6 रथ आले. रथ सजलेले आहेत, मंदार पुष्पाने सजलेले आहेत, विशेष हाराने सजलेले आहेत. आणि चमकदार देवता स्वतः रथात बसून 6 देवलोकांचे 6 रथ त्या धम्मिक उपासकाच्या मृत्यूशय्याच्या वर आलेले आहेत. आणि ते त्याला दिसू लागलेले आहेत. आणि तो डोळे लावून पाहतो आणि तेवढ्यात एक देवता त्याच्या जवळ आले आणि हळूच त्याला स्पर्श केला. आणि ते फुलाचा हार घेऊन म्हणले, माझा हार स्वीकारा आणि माझ्या देवलोकात चला. आमच्या प्रमुखांनी सांगितलंय की धम्मिक उपासक दानी है, सिलवान है, ध्यानी है, तो जर आपल्या देवलोकात आला आपला देवलोक शोभून दिसल, म्हणून मला पाठवलेला आहे आणि हे हार स्वीकारा. दुसरा देवता म्हणाला, नाही नाही, त्यांच्या सोबत नाही, आमच्या सोबत चला. तिसरे म्हणतात आमच्या सोबत चला. तुषितवाले म्हणतात आमच्या सोबत चला. त्या 6 देवतांनी एकदाच गोंधळ सुरू केला. आणि तो धम्मिक उपासक ऐकता ऐकताच या देवता लोकांचा इकडे गोंधळ सुरू आहे, इकडे महासतीपठ्ठाण सुरू आहे. तेवढ्या तो धम्मिक उपासक थोडा मोठ्या आवाजात म्हणला, थोडा थांबा थांबा, थोडं थांबा थांबा म्हणे, मी ठरवतो, थोडं थांबा थांबा थांबा. असं म्हणल्यावर भिक्षू लोकांना असं वाटलं, आम्हालाच म्हणला थांबा. भिक्षूंना असं वाटलं, आम्हालाच म्हणला थांबा. भिक्षू लोकांनी सतीपठ्ठाण सुद्धा थांबवलं, निघून गेले. त्याचे पोरं बी नाराज झाले, पोरी नाराज झाले की आपल्या बापानं असं काऊन केलं, भिक्षू लोकांना थांबा थांबा काऊन म्हणला. आणि म्हणून जेव्हा आवाज येत नाही, काही होत नाही, तेव्हा धम्मिक उपासकाने डोळे उघडले आणि पोरांना विचारलो, बाळांनो भिक्षू कुठे गेले? म्हणे, काय पिताश्री, जीवनभर दान दिलं, शील पालन केलं, पण तुम्ही आता म्हटले की थांबा थांबा, तुम्हीच तर बंदीचे काढून दिले, तुम्हीच तर म्हणले थांबा थांबा. तेव्हा त्या धम्मिक उपासक म्हणाला, अरे बाळांनो, बुद्ध ज्यांचे चक्षु आहे, धम्म ज्यांचं हृदय आहे, संघ ज्यांचा श्वास आहे, तो धम्मिक उपासक माझ्या पवित्र भिक्षू संघाला कसं म्हणून थांबा थांबा. अरे बाळांनो, मी त्यांना नाही म्हटलो रे. अरे 6 देवलोकांचे रथ इथे येऊन उभे राहिले आणि 6 जण मी म्हणतात मला इकडे चला, मी यांना म्हटलं थांबा थांबा. तेव्हा त्यांचे पोरं म्हणे, बाबा तुम्ही खोटं बी बोलू लागले, कुठे म्हणे आम्हाला तर काही दिसेना. त्याला दिसण्याची दृष्टी होती, यांना दिसण्याची दृष्टी नव्हती, म्हणून त्यांना खोटं वाटू लागलं. आता या बंदीजी लोकांच्या सगळ्या बाजूला देवता लोक आहेत, हे तुम्हाला दिसतात का? नाही दिसत. दिसायची दृष्टी आहे का? तर इकडे साधा मंत्री जर झाला तरी त्याला रक्षक देतात. हे शासन दारू पिणाऱ्या मंत्र्याला सुद्धा अंगरक्षक देतात. आणि जर कॅबिनेट मंत्री असेल तर त्याच्या 5-6 गाड्या पुढे असतात, झेड सुरक्षा असते. अविताच्या साधे शासन इथल्या मंत्र्याला सुविधा देतात. हे बुद्ध शासनामध्ये सुद्धा प्रत्येक ऋषीच्या अवतीभोवती देवता लोक असतात, ते त्यांच्या रक्षणासाठी असतात. काही देवता लोक एवढे असतात, काही थेरो महाथेरो भिक्षूंच्या रक्षणासाठी झेड सुरक्षेपेक्षाही मोठा तापा असतो. सगळ्या देव लोकातून असतात. काही भिक्षू लोकांना स्वतः चक्र देवराज, स्वतः ब्रह्मराज स्वतः त्यांचं रक्षण करतात, स्वतः बघत राहतात की या बंदीजीच्या 4 दिशेने काही संकट येणार आहे का, काय होणार आहे का. आता तुम्हाला ते दृष्टी नाही, काय करा. ते यान कसे असतात तुम्हाला माहित नाही. बरं झालं पिकी पिक्चर मध्ये त्या आमिर खानने दाखवलं एक यान. पिकी पिक्चर पाहिला का तुम्ही? नसन पाहिला, पाहून घ्या. मी पाहिला, मुद्दाम पाहिला. मी ते बाहुबली बी पाहिला. काहून पाहिला? तर त्या बाहुबली मध्ये माहिष्मती आणि अवंती नाव आहे. ते माहिष्मती आमच्या महागोविंद राजाची राजधानी आहे. आपले भगवान बुद्ध तेव्हा चक्रवर्ती सम्राट होते, 7 राजधानी केल्या होत्या. तेव्हा ती माहिष्मती राजधानी होती, अवंती प्रदेश होता. आणि
आणि तिसरी नंबरची राजधानी होती अश्वक प्रदेश होता, पोतन राजधानी होती पैठण, जिथे मी जमीन घेतली, जिथे भगवान बुद्धाच्या धातूवर आता मी 3-4 कोटीचा स्तूप बनवत आहे, ते पोतन प्रदेश होता, ते तिसरी राजधानी होती. ते महागोविंद सुद्धात आहे, त्रिपिटकात आहे, तुम्ही वाचा. मी माझ्या कॅलेंडर मध्ये छापलं होतं 5-6 वर्षापूर्वीच्या हे ज्ञान संदेश कॅलेंडर मी त्यासाठी काढतो की लोकांना काहीतरी नवीन त्याच्यात माहित पडावं, नवीन एखादा उपदेश त्याच्यामध्ये असावा. आणि म्हणून जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे 6 रथ मला आले पण माझ्या पोरांना काय पटत नाही, माझ्या सुनाला पटवून नाही लागलं, तेव्हा ते म्हणाले बाबा तुम्ही मरताक्षणी असे असे खोटं बोलून चाललेत म्हणे, का खोटं बोलू लागले? तेव्हा ते म्हणे नाही रे बाळांनो मी खोटं बोलत नाही, अरे 6 देव लोक इथं आलेले आहेत. मग त्याच्या लक्षात आलं की माझ्या पोरांना पटणार नाही आणि हे जर असेच खऱ्याला खोटं समजून आणि सत्याला सत्य समजून मेले तर याची दुर्गती होईल. म्हणून त्या धम्मिक उपासकाला एक युक्ती सुचली. तेव्हा तो धम्मिक उपासक म्हणाला ए बाळांनो, ए सुनांनो, ए पोरींनो, मला सांगा म्हणे भगवान बुद्धाच्या मुखातून तुम्ही प्रवचन ऐकलं की नाही? मी ऐकलं. मग भगवान बुद्ध देव लोकांमध्ये कोणता देवलोक श्रेष्ठ आहे असं सांगतात? मग तेव्हा ते सगळे एकमताने म्हणाले बाबा तुशीच देवलोक श्रेष्ठ असतो, कारण बोधिसत्व तिथंच राहतात आणि बोधिसत्व तिथूनच आईच्या कुशीत प्रवेश करतात आणि इथे येऊन बुद्ध बनतात, म्हणून तुशीच देवलोक श्रेष्ठ असतो असं सगळे जण म्हटले. असं म्हटल्याबरोबर तो धम्मिक उपासक काय म्हणतो, मग तो हार इकडे घेऊन या. मग तो हार इकडे आणा म्हणे. मग तो हार इकडे आणा, सगळेजण इकडे या, माझ्या हाताला आधार द्या, मला थोडासा आधार द्या. आणि मग सगळ्या पोरापोरी लुटून त्याच्या बापाला आधार दिला आणि मग थोडासा मला सपोर्ट करा. आणि त्या धम्मिक उपासकाने तो हार घेतला आणि जिथं तुषित देवलोकाचा रथ उभा होता त्या रथावर फेकला. त्या रथावर फेकला. बाकीच्या 5 देवलोकांनी समजलं की धम्मिक उपासक आता तुषित देवलोकात जाणार आहे. बाकीचे रथ पुष्पवृष्टी केले आणि निघून गेले. तेवढाच एक रथ उभा राहिला आणि हा हार बरोबर जाऊन त्या रथावर असा पडला, इतका सुंदर त्या रथावर लटकला. आणि मग तेव्हा त्या धम्मिक उपासकांनी त्या सगळ्या पोरापोरींना प्रश्न विचारला, बाळांनो तुम्हाला तो हार दिसतो का? तेव्हा ते म्हणाले हो बाबा आम्हाला हार दिसतो म्हणे. मग बाळांनो त्या हाराच्या बाजूला रथ आहे तो दिसतो का? ते म्हणे नाही बाबा आम्हाला ते रथ दिसत नाही. मग मला सांगा म्हणे हार आकाशात कसं काय लटकत? आकाशात लटकत असतो का म्हणे? हवेत लटकत असतो का? अरे बाळांनो तो हार आकाशात नाही, असा लटकता नाही, तो रथाला लटकलेला आहे, पण तो रथ तुम्हाला दिसत नाही. ते बघण्याची दृष्टी तुमच्याकडे नाही. मी त्याला काय करू? म्हणून मी तुम्हाला सांगतो की तो लटकलेला हार नाही, तो रथाला लटकलेला आहे आणि त्या रथात मी आता जाणार आहे. आणि म्हणून त्यांनी डोळे मिटले, आळस करू नका, दानीपणा सिलवानपणा त्यांनी सोडलं आणि त्या रथात बसून तो चालला. त्या सगळ्या पोरापोरींनी तो हार मागत जाताना जोपर्यंत दिसला तोपर्यंत दिसत राहिला. आणि मग तो दृश्य तो हार झाला. तेव्हा ते मुलं मुलीला वाटलं की खरंच आपला बाप खरं बोलत होता, खोटं बोलत नव्हता. आणि मग तेव्हा तिथून पुढे ते दानी सिलवान आणि पक्के झाले. आणि इकडे भगवान बुद्धाकडे भिक्षू लोक आले. तेव्हा भगवंतांनी विचारलं भिक्षूंनो तुम्ही धम्मिक उपासकाच्या घरी गेला होतात ना, मी तुम्हाला पाठवलं होतं ना? हो भगवान. मग मधात का आले? लवकर का आले? काय भगवान तो धम्मिक उपासक जो आहे तो मधातच थांबा म्हणला, मी ठरवतो म्हणून आम्ही मधातच आलो. अरे भिक्षूंनो तुम्ही चूक केली. भिक्षूंनो तुम्ही चूक केली. तो धम्मिक उपासक तुम्हाला नाही म्हटला, तो धम्मिक उपासक ते 6 देवलोकांचे 6 यान आले होते आणि तो म्हणत होता की मला ह्या देवलोकांपेक्षा सुद्धा बुद्धाचं वचन श्रेष्ठ आहे, मला भगवंताची वाणी ऐकायची आहे, ती श्रेष्ठ आहे. म्हणून ते देवता लोकांना मला थांबा मी ठरवतो कोणासोबत जायचंय, ते तुम्हाला नाही म्हटला म्हणे. तुम्ही उगाच आले म्हणजे तुम्ही यायला नव्हतं पाहिजे म्हणे. मग भगवान त्या धम्मिक उपासकाचं काय झालं म्हणे? काय नाही, तो तुषित देवलोकात गेला. मग भगवान तुषित देवलोकात गेला ना, चांगलं झालं ना. तेव्हा भगवान म्हणतात अरे भिक्षूंनो तुमच्यामुळं धम्मिक उपासकाचं नुकसान झालं, तुमच्यामुळं धम्मिक उपासकाचं नुकसान झालं. अहो भगवान तो तुषित देवलोकात गेला. अरे तुषित लोकात जरी गेला, कुठं जरी गेला तर एक ना एक दिवस तिथून मरणारच आहे म्हणे. पण जर तुम्ही मधातच उठून नसते आले आणि महासत्य पट्टान जर तसंच म्हणत गेले असते तर धम्मिक उपासक आज अनागामी झाला असता म्हणे, आज अनागामी झाला असता. तुम्ही त्याचं नुकसान केलं म्हणे. कारण हे श्रोतापन्न पद आणि सत्कृतागामी अनागामी पद जे आहे ते ह्या देवलोकापेक्षा या चक्रवर्ती सम्राट यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि अशा रीतीने मग ते भिक्षूने भगवंताची माफी मागितली आणि इथून पुढे कोणाच्या जरी घरी गेले म्हणून मरता पटकन बंदीच्या लोकांना बोलवलं पाहिजे. आता आपण गाथा म्हणल्या पाहिजे, आता असं त्यांच्या छातीवर पडून रडलं नाही पाहिजे. बाई डोळे उघडा ना, त्याला वाटतं खरंच जातोय करून 2 महिने राहणार माणूस अगोदरच मरतोय तुमच्या रडण्या पडण्याला पाहून. म्हणून रडापडी नाही केली पाहिजे, उलट सूत्रपाठ केला पाहिजे. हा सूत्रपाठ करता दुर्गतीचा माणूस देखील सुगतीकडे जाऊ शकतो. याला कल्याण मित्र म्हणतात, म्हणून कल्याण मित्र बना, कल्याण मैत्रिणी बना आणि आपल्या जीवनामध्ये
सार्थक करून घ्या, आपलं कल्याण करून घ्या. आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता एवढाच उपदेश देतो की निश्चित 14 मार्चला माझा बर्थडे आहे. मी कधी बर्थडे साजरा करत नाही, पण भगवंताच्या धातू 5 आरांताच्या धातू आता भगवान बुद्धाचे जे 84,000 गाथा पाठ होत्या, अशा आनंद भंतेजीचे धातू मला आता प्राप्त झाल्या. या सगळ्या धातू सम्राट अशोकांनी या धातू महावंश ग्रंथामध्ये सुमन नावाचे जे आरंत होते संघमित्राचे पुत्र त्यांना दिलेले आहेत. तेवढे भिक्षापात्र बनवून 2-2 किलोमीटर अंतरावर लंकाय जंबुदीपे तिदस पुरवरे नागलोकेच थोपे. तिदस म्हणजे 13 नगरामध्ये, 13 महानगरामध्ये सम्राट अशोकांनी प्रतिष्ठापित केलेले आहेत. त्या उत्खनन सापडणं सुरू केलेले आहेत. पुन्हा एकदा प्रतिष्ठापित करण्यासाठी मी 14 मार्चला भगवंताच्या आराधाच्या धातूवर एक स्तूप बनवू लागलेला आहे. भव्य दिव्य मस्त ते 32 फुटाचं बनवत आहे. नक्की तुम्हाला वेळ भेटल्यानंतर तुम्ही येऊ शकता आणि आपलं पुण्य अर्जित करू शकता आणि आपलं जीवन सुखमय बनवू शकता. म्हणून आजच्या क्षणी एवढाच उपदेश देतो आणि सर्वांच्या प्रती मैत्री भावना करतो. आयोजकांच्या प्रती आणि दानदात्यांच्या प्रती, उपस्थितांच्या प्रती हे सारं पुण्य मी विशेष रूपाने बाबासाहेबाला, रमाबाईला अर्पित करतो. रामजी बाबाला, भीमाईला, मिरात्याला, सविता माईला, फुलेजींना, सावित्री माईला, गोयंका गुरुजीला, इराची देवीना, कांशीराम साहेबांना, बौद्ध धर्माचे प्रचारक प्रसारक जेवढे राजे आहेत, महाराजे आहेत, आमचे भद्रशिला महाराणी असेल, आमचा धर्मनाग राजा असेल, सुशीम राजकुमार असेल, आमचे सुमित्र भंतेजी असतील, सर्व बौद्ध धर्माच्या भिक्खू भिक्षुणीला आणि या सर्व उपस्थितांना, आपल्या 7 कुळातल्या माता पितांना, मरण पावलेल्या ज्ञातिगणाला सुद्धा हे पुण्य अनुमोदन करतो आणि सर्वांना आयुष्य मिळो, आरोग्य मिळो, सुख मिळो, निब्बाणासाठी पुण्य सहायकार्य हो, सर्वांचं मंगल हो. माझ्याही सर्व इच्छा आकांक्षा या पुण्याच्या बळाने परिपूर्ण हो आणि संकल्प अधिष्ठान पूर्ण हो आणि निब्बाणासाठी पुण्य सहायक हो. सर्वांचं मंगल हो, कल्याण हो.